सुस्वागतम असं सुस्वागतम सुस्वागतम. ब्रह्मांड कट्टा अंतर्गत ब्रह्मांड संगीत कट्टा आयोजित संगीत कार्यशाळा सत्र 5 मध्ये मी रुजुता देशपांडे इथे उपस्थित सर्व सदस्यांचे आणि मान्यवरांचे हार्दिक स्वागत करते. आपल्या प्रथेप्रमाणे आपण आपल्या या कार्यशाळेची सुरुवात देवाचं स्तवन करून करूया. कृपया सर्वांनी स्वतःला म्यूट करावं ही विनंती. अगं तू जायचं आता ही असली तर मला इथे कधी मला म्हटलं तर आपण देवाच्या स्तवनाने आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करूया. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो आपला आवाज जात नाही ना त्यांचा येतो फक्त. येतो ना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. देवाच्या चरणी नतमस्तक होऊन आणि गुरुप्रती भक्तिभावाचा वारसा मनात जतन करून आपण आजच्या या कार्यशाळेची सुरुवात करूया. कार्यशाळेचं एक ध्येय असतं आणि या कार्यशाळेचं ध्येय काय असतं हे सांगणारी एक सुंदर कविता मी आज आपल्या सर्वांसमोर पहिले सादर करते. ही कविता लिहिली आहे कवी प्रमोद जोशी यांनी. कवितेचं नाव आहे कार्यशाळा. कार्यशाळा काय करते? कार्यशाळा काय करते? कोपरे करते साफ. पाणी असतं, आग असते, त्याचीच करते वाफ. कार्यशाळा चालणाऱ्याच्या हातात देते हात. कार्यशाळा चालणाऱ्याच्या हातात देते हात. पान असतं सुपारीही त्यात घालते कात. पण ती तेल वात असते, शिकवते ती तेवायला. पण ती तेल वात असते, शिकवते ती तेवायला. भरवताना शिकवते ती आपलं आपण जेवायला. कार्यशाळाच दाखवते स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग. कार्यशाळाच दाखवते स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग. वाट असते अरुंद तीच करते महामार्ग. वाट असते अरुंद तीच करते महामार्ग. तर या कवितेवरून आपल्या लक्षात आलंच असेल की आपल्या या कार्यशाळेचं ध्येय काय आहे. आजवर आपण कार्यशाळा सत्र 1, 2, 3 आणि 4 या 4 सत्रांचं अतिशय यशस्वीरित्या आयोजन केलं आणि त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या कार्यशाळेमुळे काही जणांचा संगीत शिक्षणाचा पाया रचला गेला, तर काही जणांना पुढील मार्ग मिळाला की हे शिक्षण पुढे कसं न्यावं. त्यामुळे आपल्या या कार्यशाळा सर्वांनाच खूप आवडत आहेत आणि त्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि त्याचंच पुढचं पाऊल म्हणून आज आपण घेऊन आलो आहोत संगीत कार्यशाळा सत्र 5 जीवन गाणे गात राहावे. आणि आजच्या या कार्यक्रमाचे आपले पाहुणे कोण आहेत हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. त्यांची ओळख आपण नंतर करून घेणारच आहोत. पण त्याआधी मी आपल्या ब्रह्मांड कट्ट्याचे सर्वे सर्वा आधारस्तंभ आणि संस्थापक श्री राजेश जाधव इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करते की या कार्यशाळेविषयी त्यांनी 2 शब्द इथे व्यक्त करावे. राजेश सर. धन्यवाद. प्रशिक्षक सुद्धा आज कार्यशाळेला बऱ्यापैकी आहेत आणि सुरुवात आपण छान करून दिली त्याबद्दल मी तुमचं प्रथम मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तसंच आज आपली छोटी श्रावणी प्रभू ग्रुप मधली 90% मार्क घेऊन ICICI बोर्डात चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाला त्याबद्दल मी ब्रह्मांड कट्टा परिवारातर्फे तिचे देखील
अभिनंदन करतोय. श्रावणी प्रभू ही उभरती कलाकार आहे, ती देखील आज जॉईन झालेली आहे. तिचे देखील मनपूर्वक आभार. तसंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या इथे आलेले पाहुणे श्री अवधूतजी गुप्ते सर रेगे 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 सर हे खरंच एक अवली आहेत. म्हणजे त्यांची ते खरंच एक अवली आहे. त्यांचे प्रत्येक कार्यक्रम मी पार्टिसिपेट करतो आणि बघतो. खरंच त्यांचं जे प्रेझेंटेशन असतं ते प्रत्येक कौतुकास्पद असतं. आणि त्या मी त्यांना रिक्वेस्ट केली की संगीत कट्ट्यावर पण तुम्ही प्रेझेंटेशन कराल का? तर त्यांनी हो बोलले. त्याबद्दल प्रथम मी त्यांचं आभार व्यक्त करतोय. कारण एवढी मोठी व्यक्ती आज ब्रह्मांड संगीत कट्ट्याला लाभले हे आम्ही आमचं भाग्य समजतोय. कारण सारेगमा तुमच्या आता भाषणात व्यक्त करायला सगळं, परंतु जी मला माहिती आहे हा कलाकार म्हणून खूप मोठा आहे आणि आज त्यांचं प्रस्थ हे खूप मोठं आहे ह्या संगीत क्षेत्रात. त्याबद्दल मी अवधूतजींना प्रथमच त्यांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त केले. आमच्या संगीत कट्ट्याची लोक बाहेरचे आता बरेच जण जॉईन झालेले आहेत. त्या सर्व लोकांना ही कार्यशाळा लाभदायक ठरेल असं मला वाटतंय. कारण तुमचा अनुभव तुम्ही ते शेअर करणार आहेत. रुजिता मॅडम तुमच्याकडनं सगळं काय बदलून घेईल आणि तुम्ही मला वाटतं काही टेक्निकल इश्यू आहे त्यांच्या साईडने. हो, राजेश सरांच्या साईडने काहीतरी टेक्निकल इश्यू आहे. तर धन्यवाद राजेश सर. आपले हे शब्द नसून आमच्या सर्वांसाठी एक प्रेरणा आहे आणि या प्रेरणेमुळेच आम्ही वेगवेगळे उपक्रम हाती घेऊन ते यशस्वी करण्याचा इथे प्रयत्न करत असतो. आणि आता आपण सर्वजण ज्या क्षणाची वाट बघत आहोत आणि ज्यांना भेटण्यासाठी आपण खूप आतुर आहोत, तो क्षण आता इथे आलेला आहे. तर आपण ज्यांना भेटण्यासाठी खूप आतुर आहोत ते आपले आजचे पाहुणे आहेत. सुप्रसिद्ध गायक, संगीतकार आणि ज्यांची एक छान ओळख आहे, सा रे ग म प चे विजेते श्री अवधूत रेगे. तर अवधूत सर, मी आजच्या आपल्या या कार्यशाळेत खूप मनापासून आपलं स्वागत करते. आम्ही सर्वजण खरंच खूप भाग्यवान आहोत की आपल्यासारखे अनुभवी तज्ज्ञ आणि मार्गदर्शक आज आम्हाला इथे लाभलेले आहेत आणि मला खात्री आहे सर्वांना याचा फायदा नक्कीच होईल. तर मी परत एकदा मनापासून आपलं या कार्यक्रमात स्वागत करते. अवधूत रेगे यांना आपण सर्वजण ओळखतोच, पण तरी सुद्धा थोडक्यात मी अवधूतजींचा परिचय आपणा सर्वांना करून देते. आणि मला वाटतं हा परिचय थोडक्यात नाहीये, तर त्यांच्या एवढ्या अचीवमेंट्स आहेत की मी त्या सगळ्या आता तुम्हाला सांगणार आहे. खरंच खूप छान आहे. तर अवधूत रेगे यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं शिक्षण स्वर्गीय पंडित श्री नारायणराव बोडस, पंडित श्री केदार बोडस व पंडित मुरली मनोहर शुक्ला यांच्याकडून घेतलेलं आहे. सध्या ते मकरंद कुंडले यांच्याकडे संगीत प्रशिक्षण घेत आहेत. अवधूतजी 2001 साली अल्फा झी मराठीवरील सा रे ग म प चे विजेते होते. त्याचबरोबर त्यांनी मेरी आवाज सुनो, सूर ताल, सह्याद्री सूर संग्राम या कार्यक्रमात देखील सहभाग घेतला होता. बेस्ट परफॉर्मर इन द फील्ड ऑफ आर्ट्स साठी भारतीय विद्याभवन तर्फे त्यांना गोल्ड मेडल प्राप्त झालेलं आहे. अवधूत यांनी डमडम डिगा डिगा, नवरा अवली बायको लवली अशा प्रकारच्या जवळजवळ 7 मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलेलं आहे. 30हून अधिक भक्तिगीतांच्या अल्बम्स मध्ये अवधूत यांनी गायन केलेलं आहे. गेली 22 वर्षे मराठी, हिंदी तसंच गुजराती म्युझिकल कॉन्सर्ट करत आहेत. सर्वांनी कृपया स्वतःला म्यूट करावं. अवधूत यांनी भक्तिगीतांच्या अल्बमसाठी आणि जिंगलसाठी म्युझिक कॉम्पोजर म्हणून देखील काम केलेलं आहे. अवधूत यांनी संगीतकार म्हणून प्रसिद्ध गायक पद्मश्री सुरेश वाडकर, श्री रवींद्र साठे, सौ उत्तरा केळकर, श्री रवींद्र बिजूळ, डॉक्टर नेहा राजपाल, सौ वैशाली सामंत अशा दिग्गज गायकांबरोबर काम केलेलं आहे.
अवधूत यांची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी शमंग इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट 2010 सालापासून कार्यान्वित आहे आणि या इव्हेंट कंपनीच्या अंतर्गत अनेक सेलिब्रिटी गायकांनी कार्यक्रम केलेले आहेत, जसे महेश काळे, बेला शेंडे, वैशाली सामंत, मिहिरा जोशी, प्रथमेश लघाटे, रवींद्र साठे, जसराज जोशी, मुग्धा वैशंपायन, विश्वजित बोरवणकर अशा अनेक दिग्गजांनी या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीतर्फे कार्यक्रम केलेले आहेत. सध्या पॅन्डेमिक मध्ये अनेक व्हर्च्युअल इव्हेंट्स आणि म्युझिक प्रोजेक्ट्स हे अवधूत करत आहेत. त्याचप्रमाणे वेडिंग्स, कॉर्पोरेट इव्हेंट्स, सोशल इव्हेंट्स हे सुद्धा त्यांच्या इव्हेंट कंपनीतर्फे केले जातात. तर इतकं सुंदर छान अनुभव असलेले तज्ज्ञ आज आपल्याला इथे लाभलेले आहेत. अवधूतजी, मी परत एकदा तुमचं आमच्या सर्वांतर्फे आजच्या कार्यशाळेत खूप मनापासून स्वागत करते. आणि आता पुढची सूत्र तुमच्या हातात देण्यापूर्वी आपण थोड्याशा गप्पा करूया. अवधूतजी, येस, थँक्यू. तर आपण थोड्याशा गप्पा करूया. येस. सर्वांनाच तुमच्याबद्दल जाणून घेण्यात खूप इंटरेस्ट आहे. अवधूतजी येणार म्हटल्यावर पहिलं नाव सारेगमप येतं. तर सर्वांनाच खूप इंटरेस्ट आहे की अवधूतजी कसे आहेत, काय करतात. तर आपला पुढचा सेगमेंट प्रश्न गुलदस्त्यातले तुमच्या आमच्या मनातले, यात मी काही प्रश्न तुम्हाला विचारू इच्छिते. तर अवधूतजी, सर्वात पहिले मला असं विचारायचं आहे की संगीताप्रती तुमची ओढ कशी निर्माण झाली आणि संगीत शिक्षणाचा पाया हा कुठे रचला गेला? अवधूतजी. फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू थँक्स ब्रह्मांड कट्टा, राजेशजी जाधव आणि स्वतः रुजुता मॅडम की तुम्ही आज मला इन्व्हाइट केलेलं आहे. तेव्हा जेवढा तुम्हाला आनंद झाला तेवढाच मलाही आनंद झालेला आहे. सर्व श्रोतांचे आणि तसेच तुम्ही सर्वांचे मी आभार आणि सर्वांचं मी अभिनंदन करतोय की तुम्ही मला इकडे प्राचारण केलेलं आहे. सो थँक्स अ लॉट फर्स्ट ऑफ ऑल टू ब्रह्मांड कट्टा, राजेशजी अँड एव्हरीबडी की सर्वजण इकडे अटेंड करतायत. माझं बालपण आणि आय बॉर्न अँड ब्रॉट अप इन गिरगाव आणि माझ्या घरामध्ये साधा रेडिओही नव्हता, साधं एक वाद्यही नव्हतं. पण माझ्या शेजारी एक व्यक्ती राहायची. मौज प्रकाशन हे तुम्हाला गिरगावातील अतिशय महत्वाचं आणि अतिशय जुनं असं प्रकाशन तुम्हाला सर्वांना माहिती असेल. श्री पु भागवत यांचं आहे बेसिकली ते. आणि तिकडे संपादक म्हणून काम करणारे आणि माझ्या शेजारी राहणारे गुरुनाथ सामंत यांच्याकडे अनेक कॅसेट्स, आम्ही कॅसेट्सच्या जमान्यातली माणसं आहोत, त्याच्या आधी डिस्क वगैरे होत्या. तर त्यांच्याकडे अनेक सीडीज नाही कॅसेट्स असायच्या. त्या कॅसेट्स आम्ही ऐकायचो. मग त्यामध्ये भक्ती संगीत असायचं, क्लासिकल असायचं, गझल्स असायच्या, गुलाम अली, मेहंदी हसन खान साहेबांच्या, तसंच फिल्म म्युझिक सर्व असायचं. तर त्या मी ते ऐकायचो खूप. मला प्रचंड आवड होती आणि त्यामुळे पहिल्यांदी ते माझे कानावर संस्कार होणं किंवा वातावरण असणं आपल्या घरामध्ये हे आपण म्हणतो ना. आणि गिरगाव असल्यामुळे की कसं काय म्हणजे बाहेर चार्ज सिस्टीम, आमची ब्लॉक सिस्टीम असल्यामुळे की तसं मी शाळेमध्ये बऱ्यापैकी वावर असायचा आणि शेजाऱ्यांकडे वावर असायचा. त्या अनेक ती गाणी अनेक कानावरनं, नाट्यसंगीत म्हणा, क्लासिकल म्हणा, गझल्स म्हणा आणि फिल्म संगीत हे त्यावेळेला कानावरून भरपूर ते गुरुनाथ सामंत यांच्या घरामध्ये ते आम्ही ऐकायचो. आणि त्यांनी आवड उत्पन्न झाली. डेफिनेटली आपल्याकडे कान वेगळा असतो, देवाने दिलेली आपल्याला निसर्गदत्त देणगी असते ती. तेव्हा मला काही कळलं नव्हतं. पण जेव्हा मी 10वीला जेव्हा शिक्षका दिनी निमित्त जेव्हा मला माझे मित्र म्हणाले, "अरे आज गाण्याचा कार्यक्रम आपण करूया का?" कारण शिक्षक दिनानिमित्त आम्ही सर्वांनी खूप गेले 7-8 दिवस रिहर्सल करतोय. फक्त सुरुवात आम्हाला एका गाण्याने करायची आहे. आणि कार्यक्रम होता 11 वाजता आणि ही मुलं सर्व माझे मित्र 8 वाजता आले. ते मी म्हटलं, मी गांगरून गेलो, "अरे बाबा कसं काय करू? मला मी कधी गायलो नाही." तरी पण मी धीर घेतला आणि त्याप्रमाणे माझे 2 मित्र होते, एक पेटी वाजवायचा, एक तबला आणि ओमकार स्वरूप या गणपतीच्या गाण्याने सुरुवात झाली. आणि तिकडे माझ्या वागळे हॉल, चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल गिरगावातील, जी अजूनही एकमेव मराठी शाळा तग धरून आहे, त्यांच्या वागळे हॉलमध्ये माझं गाणं सुरुवात झालं. आणि त्यावेळेला मी 10वीला होतो आणि 10वी नंतर माझ्या गाण्याला मी पंडित नारायणराव बोडस, पहिले माझे गुरु होत्या सौ रेखा दाते गिरगावमध्ये, पहिलं प्राथमिक शिक्षण मी त्यांच्याकडनं घेतलं. त्याच्यानंतर स्वर्गीय पंडित श्री नारायणराव बोडस आणि केदार बोडस यांच्याकडनं मी शिक्षण घ्यायला सुरुवात केली. आणि मध्ये मी काही महिने किंवा एक 7 ते 8 महिने सुरेश वाडकरांकडे पण माझं शिक्षण झालेलं होतं आजीवसनमध्ये. परंतु कॉलेज आणि इतर सर्व गोष्टी जुळत नव्हत्या म्हणून फायनली मी तिकडनं कंटिन्यू करू शकलो नाही. पण सुरेशजींचा जो सहवास लाभला, त्यांच्याकडनं जे काही शिकायला मिळालं किंवा त्यांच्याकडनं अधूनमधून पण मी जात असतो किंवा जातो. त्यांचा जो रियाज असतो तो मेन कानावर पडणं खूप इम्पॉर्टंट आहे. जसं दिग्गजांचे आपण रियाज ऐकतो तेव्हा खूप
ती एक महत्वाची तुम्हाला एक म्हणतात ना, एक फेज असते तुमच्या लाईफमध्ये, की कोण कोण कशी माणसं येतात आणि ती माइट बी थोडा वेळ पण आपल्याला जीवनामध्ये येतात, आपल्या सहवासामध्ये येतात. परंतु त्यांच्याकडनं जेवढं शिकून घेता यावं तेवढं आपण शिकून घेऊ, एवढंच असतं. तेव्हा अशा रीतीने माझी शाळेमधनं श्री गणेश ओंकार स्वरूपा या गाण्याने झालं आणि त्याच्यानंतर 10वी नंतर वयाच्या 16व्या वर्षी मी गाणं शिकायला सुरुवात केली. असा हा टोटल सुरुवात आणि जर्नी होता. ओके. आणि सारेगमप ही तुमची ओळख आहेच, म्हणजे त्याच्याकडे आपण बरोबर. नंतर येऊ. पण सारेगम येस. व्यतिरिक्त इतर काही रियालिटी शोज तुम्ही केले का? त्याचा अनुभव कसा होता? कोणते होते ते? अगदी खूप छान अनुभव आहे आणि माझ्यासाठी तो खूप मोलाचा अनुभव आहे, की मी 12वी झालो आणि त्याच्यानंतर मी 18 वर्षाचा होतो, 18-19 वर्षाचा होतो आणि एक ऑफर आली मला मस्तपैकी छान, की एक डी-डीवरती मेरी आवाज सुनो हा एक कार्यक्रम येतोय. त्या मी पहिल्यांदा माझी संगीत कॅसेट पाठवली तिकडे आणि नंतर ती माझं ऑडिशन किंवा माझी कॅसेट रिजेक्ट झाली. कारण ती मराठी गाण्यांची मी कॅसेट पाठवली होती. मग ते म्हणाले, "तुम्ही हिंदी गाणं पाठवलं पाहिजे." मी लगेच इमिडिएटली 2 गाणी रेकॉर्ड केली, लाईव्ह रेकॉर्ड केली. त्यावेळेला कराओकेचा जमाना नव्हता. त्या मी लाईव्ह सांज ढले आणि सुरमई श्याम हे सुरेश वाडकरांचंच गाणं. हे 2 लाईव्ह विथ ऑल म्युझिशियन्स मी रेकॉर्ड केली, पाठवलं आणि तिकडे मी सिलेक्ट झालो आणि पार्टिसिपेट केलं. अँड आय रिच्ड अप टू फायनल्स इन मेरी आवाज सुनो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याबरोबर माझे जे मेंटॉरिंग करायचे ते सध्या एक शर्ट पॅन्ट घातलेली एक व्यक्ती असायची. त्यांची बायको बरोबर असायची, ती पण सुंदर गायची आणि माझ्याबरोबर अजून एक माझे मेंटॉर होते. ते मला सुचवायचे, "अवधूत तू हे चांगलं गाणं गातोयस, तू हे सिलेक्ट कर, हे करायचं." ह्या 3 मोठ्या व्यक्तींची नावं होती. एक म्हणजे मेऱ्या सूनचे डिरेक्टर यश चोप्राजी, त्यांची मिसेस पामेला चोप्राजी, ज्यांचं कंटिन्युअसली मार्गदर्शन मला असायचं. आम्ही एकत्र चहा प्यायचो, आम्ही एकत्र जेवायचो, आम्ही एकत्र गप्पा मारायचो. आता तेव्हा आम्ही खूप लहान असल्यामुळे आम्हाला माहिती नव्हतं, की कोण यश चोप्रा आहेत आणि आम्हाला नकळत आम्हाला सर्व त्यांचा सहवास लाभला. खूप काही शिकायला मिळालं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी संगीतातील मेन मेंटॉर होती आमची, त्यांचं नाव होतं संजीव कोहली, जे दुसरे कोणी नसून स्वर्गीय मदन मोहन यांचा मुलगा आणि नंतर लॅटर ही हॅज बिकम अ डिरेक्टर ऑफ यशाश फिल्म. तेव्हा असल्या सर्व दिग्गजांचं मार्गदर्शन, सहवास आम्हाला लाभला आणि माझ्याबरोबर होते पार्टिसिपंट म्हणून आजचा रॉकस्टार आणि माझा चांगला मित्र मगाशी राजेश जाधवांनी सांगितलं त्याप्रमाणे अवधूत गुप्ते होता, वैशाली सामंत होती आणि जी फायनल जिंकली एक 7वीतली एक लहान छान मुलगी होती, जी अतिशय सुंदर गायची, फ्रॉक घालून यायची आणि आम्ही सर्व तिच्या गाण्याने मंत्रमुग्ध व्हायचो. तिचं नाव होतं सुनिधी चौहान. तर ती आमच्या शेड्यूलला होती आणि असे सर्व आम्ही एकत्र आम्ही अगदी काय म्हणतात अगदी लहान सर्व होतं 18-19 वर्षाची. सुनिधी 14-13 वर्षाची होती आणि असं ते पूर्ण शेड्यूल होतं आणि पूर्ण तो एक रियालिटी शो होता आणि खूप धमाल आलेली होती. मी तुम्हाला म्हणालो ना, की अनेक लोकं आपल्याला खूप आयुष्याच्या आपल्या टप्प्यावर भेटतात. तो एक चांगला टप्पा होता. आम्हाला त्या वेळापासून मला म्हणजे काय म्हणतात, समोर कॅमेरे, लाईट, साउंड आणि अतिशय मोठे-मोठे दिग्गज पंकज उधास म्हणा, रवींद्र जैन म्हणा, कुमार शानू म्हणा, उदित नारायण हे जज म्हणून यायचे आणि त्यांच्या समोर उभं राहणं आणि गाणं ही खूप मोठी म्हणजे अतिशय दडपण असायचं. परंतु यशजी किंवा अन्नू कपूर जे कॉम्पेरर होस्ट होते, त्यांनी एवढं छान रीतीने आम्हाला सर्व मेंटॉर केलेलं होतं आणि अतिशय छान तो आम्हाला शो हँडल केलेला होता, की आम्हाला नंतर कुठचंही टेन्शन नव्हतं. आम्ही अतिशय सहजगत्या गायचो आणि डेफिनेटली बाय द ग्रेस ऑफ गॉड आई-वडिलांच्या आशीर्वादाने आणि गुरूंच्या आशीर्वादाने मी फायनलपर्यंत पोहोचलो आणि फायनली इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स विथ मेरी आवाज सुनो. अवधूतजी, माझा हा. पुढचा प्रश्न आता ज्याच्यासाठी सगळेजण वाट बघतायत. येस. सारेगमप इज अ ब्रँड नेम इन इटसेल्फ. येस. म्हणजे Yes, yes. बाथरूम सिंगर्स पासून ते अगदी विशारद संगीतरत्न म्हणा, जे अगदी होऊ घातलेले गायक आहेत, सगळ्यांचं एकच स्वप्न असतं की सारेगमप मध्ये भाग घ्यायचा आहे. विजेता होणं न होणं पुढची गोष्ट, पण निदान सारेगमप मध्ये भाग घ्यायचा आहे. अगदी आणि बरोबर. आज तुम्ही सारेगमपचे विजेते आमच्या समोर बसलेले आहात. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की हा सारेगम मध्ये सिलेक्शन झाल्यापासून ते पुढचा प्रवास तुमचा कसा होता आणि जेव्हा तुम्हाला विनर घोषित केलं गेलं तेव्हा तुमच्या भावना काय होत्या? म्हणजे आम्ही इथे बसून टीव्हीवर बघतो कसा शॉक बसतो, त्यांचे एक्सप्रेशन्स काय असतात, पण आज तो विजेता आमच्या बरोबर गप्पा मारत इथे आमच्या बरोबर बसलाय. त्यामुळे आम्हाला हे जाणून घ्यायचंय की जेव्हा विनर घोषित केलं गेलं तेव्हा फिलिंग्स काय होत्या, कसं वाटत होतं? अगदी बरोबर आहे. खूप खूप अतिशय छान वेगळा आणि अतिशय अविस्मरणीय असा तो अनुभव आणि पूर्ण शेड्यूल होतं.
सर्वात इम्पॉर्टंट 2001च्या आधी मला 98 मध्ये आणि नंतर पुन्हा 2000 मध्ये दोनदा मला सांगणं आलेलं की तुम्ही पार्टिसिपेट करणार का, ऑडिशन आहे. परंतु तेव्हा माझी तयारी नव्हती. मी म्हणा की आपण कुठेही कुठच्याही भले छोटी कॉम्पिटिशन असो, मोठी कॉम्पिटिशन असो किंवा सारेगामा सारखी अतिशय ब्रँडेड कॉम्पिटिशन असो, जोपर्यंत आपली तयारी नाही आणि जोपर्यंत आपल्याला वाटत नाही, आपली मनाची तयारी नाही आणि आपली तयारी नाही, तोपर्यंत आपण पार्टिसिपेट करू नये. 2001 साली शेवटी फायनली पुन्हा अजून एकदा मला बोलावणं आलं. म्हटलं, "अरे चालू आहे ऑडिशन्स वगैरे." तर म्हटलं, "डेफिनेटली, अरे मला आवडेल." तोपर्यंत मी काही मराठी, काही हिंदी गाणी आणि क्लासिकलचं जेवढं होईल तेवढं शिकून घेतलेलं होतं. म्हटलं तुम्हाला की इफ यू आर पार्टिसिपेटिंग इन एनी कॉम्पिटिशन, आय बिलीव्ह फर्स्ट ऑफ ऑल इन व्हर्सिटॅलिटी. तुम्हाला फक्त भावगीतच गाता आलं नाही पाहिजे, तुम्हाला फक्त भक्तिगीतच आलं नाही पाहिजे, नाट्यसंगीतच नाही. सर्व प्रकारचे तुम्हाला रॉक, पॉप, उडती गाणी, मेलोडियस, रोमॅन्टिक, अगदी घरीला वृथा छंद, तेजोनिधी लोह गोल यासारखी चॅलेंजिंग गाणी पण तुम्हाला तुमच्यापर्यंत, आम्ही म्हणत नाही की त्या सर्व दिग्गजांनी ती लिजंड लोकांनी खूप चांगल्या रीतीने गाऊन ठेवली आहे, पण ऍटलिस्ट त्याचा एक 20-25% आपण गाण्याचा प्रयत्न करून ते प्रेझेंटेबल होऊन ती गाणी सादर करणं इम्पॉर्टंट असतं. त्या फायनली मी 2001 मध्ये अपिअर केलं, ऑडिशन झालं, लगेच मी सिलेक्ट झालो. आणि व्हेरी इम्पॉर्टंट, सर्वात मी महत्वाचं सांगायचं आहे मला की 2004 पासून ऍक्च्युअली इंडियन आयडॉल पासून रियालिटी शो सुरू झाले. 2001 साली जे सारेगम असायचं ते अतिशय साधेपणे असायचं. माझं फक्त 2 आठवड्याचं शेड्यूल होतं. आमच्यासारखं 5, 6, 8 महिने चालायचं नाही. 2 आठवड्यामध्ये माझं पूर्ण शेड्यूल, टोटल 4 राउंड्स होत्या. आधी क्वार्टर फायनल, त्याच्यानंतर सेमी फायनल आणि फायनलच्या 2 राउंड्स, असे 4 शेड्यूलमध्ये आमचं टोटल हे होतं. आणि ज्याच्यामध्ये मला माझे गुरु पंडित मनोहर चिमोटे, पंडित रामनारायण मिश्र आणि अनेक दिग्गज त्याच्यामध्ये जजेस आलेले होते. आणि फायनलला दशरथ पुजारी हे जज होते. आणि खूप कडा मुकाबला झालेला होता की जो मेल सिंगर होता दुसरा, त्याच्या आणि माझ्या मार्कामध्ये फक्त 2 मार्काचा डिफरन्स होता. आणि अतिशय ते म्हणाले की अवधूत त्यांनी सांगितलं होतं की अवधूत तू सर्व प्रकारची गाणी गायलास आणि शेवटचं जे मी गाणं गायलो एस्पेशली, ते म्हणाले तो अप्रतिम गाणं होतं, जे होतं तेजोनिधी लोह गोल. म्हणाले तू अतिशय डिफिकल्ट गाणं आहे आणि ते तू चांगलं पेललं. आणि जे वसंतरावांचं होतं डेफिनेटली त्याच्याकडे मी माझ्या गुरूंकडनं, पंडित नारायणराव बोडसांकडनं भरपूर त्याच्यावर मेहनत करून ते शिकून सादर केलेलं होतं. तेव्हा जेव्हा मी विचार केला होता मी जिंकीन, खरी मला काही फरक पडत नव्हता. मी म्हणतो कारण लाईफ इज अ व्हेरी बिग कॉम्पिटिशन. प्रत्येक दिवस आपला कॉम्पिटिशन सारखा असतो, प्रत्येक दिवस हा नवा असतो. आणि तो प्रत्येक दिवशी आपण काही ना काहीतरी नवीन शिकत असतो. भले तुम्ही कुठेही काम करत असाल, तुम्ही बँकेत असाल, तुम्ही कुठच्याही इंडस्ट्रीमध्ये असाल, फिनान्समध्ये असाल, केमिकलमध्ये असाल, इंजिनिअरिंगमध्ये असाल, किंवा गाण्यात किंवा आर्ट, प्रत्येक दिवस नवीन असतो आणि लर्निंग नेव्हर एंड्स. त्याप्रमाणे मी म्हटलं हरलो जिंकलो इट्स अ पार्ट ऑफ गेम. पण जेव्हा मी एकदम शांतपणे जेव्हा मला अनाऊन्स केलं गेलं, मैथिली माणसे म्हणून ती होस्ट होती त्यावेळेला, मुकुंद फणसळकर नव्हता त्यावेळेला, अवेलेबल नव्हता, तेव्हा तिने जेव्हा अनाऊन्स केलं तेव्हा डेफिनेटली खूप प्रचंड मला आनंद झालेला होता. आणि खूप अतिशय नो डाऊट इट्स वन ऑफ द यू कॅन से गोल्डन मोमेंट ऑफ युअर लाईफ. यू हॅव अचीव्ड अ माइलस्टोन. आणि तो चांगला ब्रँड होता, तेव्हा डेफिनेटली मला खूप आनंद होता. आणि दशरथ पुजारी यांच्या हस्ते मला ट्रॉफी मिळाली, त्यांच्या हस्ते सन्मान झाला. ह्याच्यापेक्षा मोठा अजून आपण काय सांगू शकतो. दॅट्स अ वंडरफुल एक्सपिरियन्स. दॅट्स रिअली अतिशय खूप मजा आलेली होती आणि खूप आणि शिकायला मिळालेलं होतं. आम्हालाही ऐकताना खरंच खूप मजा आली, म्हणजे हा एक्सपिरियन्स. Yes. कारण तुम्ही प्रत्यक्ष आज विनर आमच्या समोर आहात, तुमच्या तोंडून हे ऐकताना आम्हाला फार मजा वाटली की तो Yes, एक्सपिरियन्स yes. कसा होता. आणि गायक संगीतकार या व्यतिरिक्त, संगीत क्षेत्राव्यतिरिक्त अवधूत रेगेंना काय आवडतं, कसे आहेत अवधूत रेगे गायना व्यतिरिक्त? बरोबर आहे. गाण्या व्यतिरिक्त मला सर्वात आवडतं, मी म्हणतात ना देव भावाचा भुकेला असतो ना, तसा मी एक चांगल्या माणसाचा भुकेलेला असतो. मला अनेक मित्र आणि मैत्रिणी करायला आवडतात. चांगल्या विचाराचे, चांगले संस्कारांचे, त्यांच्याकडनं आपण शिकतो. आज अनेक मित्र मला, आज मी सांगतोय, मी अगदी सॉरी टू से की मी साऊथ बॉम्बेला होतो, गिरगावात राहायचो 2016 पर्यंत. आणि 16 साली मी ठाण्याला आलो. परंतु ठाण्याने मला एवढे मित्र, एवढे मैत्रिणी आणि एवढे चांगली लोक दिलेली आहेत की मला सांगितलं जातं, अरे बाबा ठाण्यात तुला काय आवडतं बाबा. तुम्ही म्हटलं मला देवाकडे मी एकच मागणं होतं किंवा चांगले मित्र आणि चांगला मला मित्रपरिवार मिळावा. तो मला ठाण्यामध्ये मिळाला. यू विल नॉट बिलीव्ह की मी अनेक संस्थांशी जोडले गेलेलो आहे. की एक आपण म्हणतो ना की आपण देवाला म्हणतो की कधी आपण कोणी एक हात दिली तरी आपण कुठे आपल्याला धावं द्यावं आपल्या कुठच्याही
प्रॉब्लेम्समध्ये किंवा कुठच्या आपल्याला काही म्हणतात प्रॉब्लेम असेल त्याला एक मॉरल सपोर्ट देणं किंवा कुठेही काय मार्गदर्शन करणं असं कोणतरी असावा. आज एक नाही, दोन नाही, अनेक मित्र आणि अनेक लोक माझ्याकडे ठाण्यामध्ये जोडले गेलेले आहेत. सो आय लाईक टू फर्स्ट मेक गुड फ्रेंड्स. सेकंडली आय लाईक टू ट्रॅव्हल अ लॉट. ड्रायव्हिंग मला खूप करायला आवडतं. अनेक ठिकाणी जायला आवडतं. खूप मजा येते. आणि डेफिनेटली त्याचबरोबर मला क्रिकेट, व्हॉलीबॉल आणि मला स्विमिंग वगैरे करायला प्रचंड आवडतं. आणि खूप अनेक लोकांशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करून त्यांच्याकडनं ज्ञान संपादन करणं हे खूप मला बरं वाटतं. एस्पेशली ॲज आय एम टू एंटरप्रिनरशिप, आय एम टू इव्हेंट्स. त्या अनेक दिग्गजांकडनं म्हणजे तुम्ही म्हणाल तर म्हणजे अगदी खालचा पानवाला आपल्या किंवा प्रशांत कॉर्नर म्हणा किंवा आपल्या इकडचे पितांबरीचे प्रभू देसाई म्हणा, त्यांची आपण जर सक्सेस स्टोरी ऐकली, यू नो इट्स अ रिअली मोटिवेशनल फॅक्टर की एका माणसाने कुठेतरी साधं काहीतरी एक छोटं सुरू केलेलं असतं. आणि डेफिनेटली जीवनामध्ये हेच लक्षात ठेवा की आपण पहिले एक झाड लावतो किंवा रोप लावतो, नंतर ते हळूहळू छोटं झाड होतं, मग मोठं झाड होतं, मग वृक्ष होतं. जीवनामध्ये आज पहिली आपण काही करायचं असेल तर पहिली सुरुवात करणं हे इम्पॉर्टंट आहे. तो रोप लावा आणि त्यांनी सुरुवात करा. वेल बिगिनिंग इज हाफ डन. तेव्हा डेफिनेटली अशा दिग्गज लोकांना मला भेटायला आवडतं. अगदी मोठे मोठे आज इंडस्ट्रियलिस्ट माझ्या परिचयाचे आहेत आणि त्यांच्याबरोबर राहणं, त्यांच्याबरोबर बोलणं, त्यांचे अनुभव ऐकणं आणि त्यांच्याकडनं शिकणं हे मला खूप आवडतं. दॅट्स अ लाईक. खूप छान अवधूतजी. आणि मला खात्री आहे की इथे आज ब्रह्मांड कट्ट्यावर सुद्धा अगदी मित्रमैत्रिणींप्रमाणेच इथे सर्वजण उत्सुक आहेत तुमचे अनुभव ऐकायला. Yes, yes. आणि तुम्ही मार्गदर्शक आहातच, पण एक मित्र म्हणून आम्हाला सर्वांना नक्कीच Yes. मार्गदर्शन करायला मला खात्री आहे. Yes. आणि आता एक नक्की. शेवटचा प्रश्न, भविष्यात संगीत विषयक कोणते उपक्रम राबवण्याचा आपला मानस आहे? सो डेफिनेटली मी आता अनेक म्युझिक प्रोजेक्ट्स वरती काम करतोय. सो आय वुड लाईक टू कम अप विथ लॉट ऑफ गुड म्युझिक. की आतापर्यंत आपण अनेक गाणी ऐकली की आता मी जे वाडकरांबरोबर एक गाणं केलेलं होतं ते भावगीत होतं. वैशाली बरोबर जे गाणं केलं ते थोडंसं मेलोडियस आणि भावगीत आणि थोडं रॉक टाईप होतं. परंतु मला विविध संगीत प्रकार हाताळायला आवडतात. आय बिलीव्ह म्युझिक इज अ युनिव्हर्सल लँग्वेज. मराठी असो, हिंदी असो, गुजराती असो, रॉक असो, पॉप असो किंवा अगदी वेस्टर्न पण असो. त्या मला प्रत्येक अनेक गायक गायिकांबरोबर काम करायला आवडेल. सो बेसिकली शंकर महादेवन, ओके. त्याच्यानंतर अनेक क्लासिकल सिंगर, महेश काळेंबरोबर सध्या मी आता माझा एक प्रोजेक्ट चालू आहे. राहुल बरोबर मला करायला आवडेल. शकीरा सारख्या सिंगर ऍक्च्युली म्हणाल तर एक आपली एक अतिशय सुंदर आणि माझी चांगली मैत्रीण आहे, तिचं नाव आहे शाल्मली खोलगड. ती तुम्ही बघाल तर ती एक सिंगर आहे, पण तिचा जर परफॉर्मन्स बघितला, शी इज अ फॅन्टास्टिक, म्हणजे आय विल से शी इज अ शकीरा ऑफ इंडिया. त्या अनेक लोकांबरोबर मला त्या क्लासिकल म्हणा, फिल्म म्हणा किंवा यू नो रॉक पॉपमध्ये अनेक लोकांबरोबर मला त्यांच्याबरोबर गाणी करायला आवडेल, त्यांच्याबरोबर म्युझिक अल्बम्स करायला आवडतील. आणि डेफिनेटली त्यांच्याबरोबर मोठे ॲज आय एम अ इव्हेंट गाय, आय एम अ म्युझिकली इन्क्लाइंड की माझी पॅशन काय तर म्युझिक आणि इव्हेंट्स. तर म्हणजे काय याच्यातनं जी गोष्ट ज्याने आपण आनंद देतो, लोकांना एक्साइटमेंट देतो आणि लोकांना खूप मजा करायला देतो. एखादा आपण ज्या लाईव्ह इव्हेंट करतो, आज आपण खूप त्याला आपण पारखे झालो, मुकलो आहोत बिकॉज ऑफ द पॅन्डेमिक सिच्युएशन. पण जेव्हा आपण एक लाईव्ह कार्यक्रम करतो, समोर ऑडियन्स असतात, मग भले ते नाट्यसंगीत गातोय, भावगीत गातोय, भक्तिगीत गातोय किंवा एखादं झिंगाट सारखं गाणं गातोय, लोकांच्या ज्या प्रतिक्रिया असतात आणि जो एन्जॉय करण्याचा त्यांचा जो एक मूड असतो, तो प्रत्येक मूड आपण ऐकण्यासारखा, बघण्यासारखा आणि तो अनुभवण्यासारखा असतो. सो डेफिनेटली मला या सर्व दिग्गजांबरोबर वेगवेगळ्या प्रकारची गाणी, ते क्लासिकल असेल, रॉक असेल, पॉप असेल, अशी मला करायला त्यांच्यावर आवडेल डेफिनेटली. अँड वुड लाईक टू डू अ व्हेरी बिग इव्हेंट्स ऑन इंटरनॅशनल अँड नॅशनल लेवल अलॉंग विथ दिस ऑल आर्टिस्ट. खरंच अवधूतजी, आम्ही ईश्वरचरणी नक्की प्रार्थना करू की तुमची ही सगळी स्वप्न पूर्ण होतील आणि पॅन्डेमिक संपल्यावर नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवल तुमच्या छान छान कॉन्सर्ट्स आणि छान छान गाणी आम्हाला नक्कीच ऐकायला मिळतील, मला खात्री आहे. नक्की. तर आता आपण आपल्या कार्यशाळेकडे वळूया. मी Yes. अवधूतजींकडे कार्यशाळेची सूत्र सोपवते आणि नक्की, त्यांना नक्की. विनंती करते की आपण हा कार्यक्रम पुढे न्यावा. आणि मला सांगायला आनंद होतोय की भारताबाहेरूनही आज आपल्याकडे सदस्य जॉईन झालेले आहेत. US मधून, दुबईमधून, मुंबई बाहेरून, मुंबई ठाण्याच्या बाहेरूनही Yes. जॉईन झालेले आहेत. तर खूप छान कार्यशाळा होईल ही अशी मला खात्री आहे. तर अवधूतजी, सूत्र तुमच्या हातात, आपण कार्यशाळा सुरू करू शकता. धन्यवाद, धन्यवाद. आणि सर्वात मी अभिनंदन करतोय की संगीताची कार्यशाळा ह्याच्यावरती ऑलरेडी 4 कार्यशाळा झालेल्या आहेत आणि आता मी 5वा आहे. आणि मी फक्त मला जे माझ्या गुरूंनी जे शिकवलेलं आहे तेवढंच मी शेअर करणार आहे. मी कोण ग्रेट माणूस नाहीये, मी कोण मोठा गायक नाहीये किंवा मला संगीतातील तेवढं काही कळत नाहीये. मी अजूनही काय म्हणतात विद्यार्थी अवस्थेतच आहे.
त्या मला माझ्या जे गुरूंनी शिकवलं तेच मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि डेफिनेटली त्याच्यात सर्वात इम्पॉर्टंट येतं म्हणणं, सर्वात मला तुम्हाला सांगायला आवडेल, की आवाजाची कार्यशाळा सर्वात इम्पॉर्टंट असतं आपला आवाज. तुम्ही गायक असाल, नट असाल, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असाल किंवा अदर आपण नॉर्मल आपण जी लोकं आपण नेहमी डेली आपण रेग्युलर लाईफमध्ये आपण इंटरॅक्ट करतो. आपल्या आवाजाला अतिशय वाईट प्रकारे आपण हाताळतो. वी डोंट यूज अवर व्हॉइस आपलं प्रॉपरली आपण त्याचा वापर करत नाही, त्याची काळजी घेत नाही. कारण का? आपण खूप मोठ्याने बोलतो, आपण ओरडतो, आपण वाटेल तसं काही जंक फूड खात असतो, थंड पितो, आईस्क्रीम्स खात असतो. हे सर्व खा, नो डाउट. पण व्हेरी इम्पॉर्टंट त्याचबरोबर आपण एखादं आईस्क्रीम खाल्लं तर डेफिनेटली त्यानंतर एक कोमट किंवा साधं पाणी प्यायचं विसरू नका. ओरडू नका शक्यतो. जर तुम्ही स्पेशली गायक, गायिका असाल, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असाल किंवा माइट बी तुम्ही कुठच्याही अभिनय क्षेत्रामध्ये असाल, आवाजाची निगा घेणं हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे ओंकार साधना. ओंकार साधनेवरती अनेक वर्कशॉप झालेलीच आहेत आणि ते ओंकार वेगवेगळ्या प्रकाराने आपण लावू शकतो. एक गळ्याचा असतो, एक पोटातनं म्हणजे नाभीतनं आपण अगदी ओ, एक आहे नॉर्मल ओंकार ओ. आणि दुसरा जो आहे तो नाभीमधनं, तो अगदी आतून पोटातनं भरपूर श्वास घ्या आणि जेवढा भरपूर श्वास घेता येऊन तुम्हाला जेवढा तो ओंकार तुम्हाला व्यवस्थित लावता येईल. ओंकाराचे फायदे काय? तर डेफिनेटली तुमचं पूर्ण हार्टला तुम्हाला त्याचा सपोर्ट मिळतो. तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. सर्वात तुमचं जे गाणं आहे, तुमचं बोलणं आहे, ते व्हॉइस कॉर्ड्स वरती असतं बेसिकली. तुमच्या व्हॉइस कॉर्ड्स स्ट्रेंथन म्हणजे तुमच्या व्हॉइस कॉर्ड्सना बळकटी मिळते. आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे, पूर्वीचं जर तुम्ही खासाहेब म्हणाल किंवा भीमसेन अण्णांचं तुम्ही ऐकलं असेल एखाद्या वेळेला, की पहिले 6 महिने फक्त सवाई गंधर्वांनी आणि त्याच्या आधी त्याचे करीम खान साहेबांनी त्यांना फक्त सा लावायला सांगितलेला होता. जोपर्यंत तुझा सा लागत नाहीये, तोपर्यंत मी गाणं शिकवणार नाहीये. कारण आपण सा म्हणतो ना, सा हा सा स्टेडी लागला पाहिजे. आज आपण अनेकांना सा लावायला म्हटलं सांगितलं की सा, तो सूर हलतो, गळा हलतो आणि सा हलतो. पहिली सात गोष्ट आहे, आपण कुठचंही गाणं म्हणताना, संगीत विद्या शिकताना आपला सा लागणं हे सर्वात म्हणजे षड्ज साधणं हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. तर त्यालाच बळकटी मिळाली नाही. आपला तो पण क्लासिकल बेस म्हणतो ना, तो काय आहे? फर्स्ट ऑफ ऑल पहिला षड्ज सा व्यवस्थित लागणं इम्पॉर्टंट आहे. आणि तो सा कधी व्यवस्थित लागू शकेल तर त्या ओंकार साधनेने. जेवढी तुम्ही ओंकार साधना कराल सकाळी 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं, आणि तुम्ही संगीत क्षेत्रामध्ये असाल किंवा डब आर्टिस्ट असाल, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असाल किंवा काही, किंवा तुम्ही अगदी नॉर्मल व्यक्ती असाल, तुम्ही फक्त चांगले संगीत साधक किंवा गायक किंवा काय म्हणतात तुम्ही ऐकणारे कांसेल असाल, तरी पण तुम्हाला त्याचा फायदा होणार. त्या इम्पॉर्टंट सर्वात ही ओंकार साधना असते. त्या ती ओंकार साधना तुम्ही अनेक दिग्गज आहेत. मी तर माझ्याकडे 4-5 ओंकार साधनेचे मला जे गुरु शिकवलेले आहेत, त्यांच्याकडनं मी डेफिनेटली त्या तुम्हाला शिकवू शकेन. आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे की कमी सर्वात बोलणं, मृदू आवाजात बोलणं. जेव्हा एखादा तुमचा संध्याकाळी कार्यक्रम असेल, कॉन्सर्ट असेल, कुठे आज अनेक ठिकाणी कराओके क्लब्स वगैरे आहे, त्या दिवशी एवढंच नक्की करा की आवाजाला जेवढा होईल तेवढा तुम्ही त्याला आराम द्या. रफी साहेबांचा जर तुम्ही आवाज ऐकलाय कोणी मला माहिती नाही, युट्यूब वरती जा आणि रफी साहेबांचा आवाज ऐका. रफी साहेब वॉज नोन ॲज व्हेरी सॉफ्ट स्पीकिंग आणि व्हेरी कमी बोलायचे, खूपच कमी बोलायचे. पण जेव्हा माईकच्या समोर उभे राहायचे, त्यांचा आवाज माहितीये बुलंद आसमान को छू देता था. परंतु ते जेवढे होईल तेवढे मितभाषी होते, की जेवढं होईल तेवढं कमी बोलायचे. आणि त्याप्रमाणे त्यांचा आवाज, हे मला स्वतः आशाताईंनी सांगितलेलं आहे, अवधूत जेवढं होईल तेवढं, जे एखादं रेकॉर्डिंग असेल, कार्यक्रम असेल, कमी बोलायचं. आपण आपलं, ही आपली फायनली एनर्जी आहे. व्हेनेवर वी स्पीक, व्हेनेवर वी सिंग, व्हेनेवर वी डू एनिथिंग, ती आपली ना एनर्जी आपली वाया जात असते. सो वी हॅव टू कन्झर्व एनर्जी.
ती आपली काय म्हणतात, आता माझा उद्या कार्यक्रम आहे, माझा उद्या रेकॉर्डिंग आहे, तर मला जेवढं होईल तेवढं त्या आवाजाला आराम देणं आणि त्याची जी ताकद आहे, एनर्जी जपणं हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. सिमिलरली आज आपण अनेक ठिकाणी जातो, फिरतो, बाहेरचं जे खातो, ट्रॅव्हल करत असतो. त्याच्यामुळे आपल्याला कंटिन्युअसली आपल्या या व्हॉइस कॉर्डवरती, व्होकल कॉर्ड्सवरती आपण ते काही ना काहीतरी आपलं खाणं पिणं होत असतं. धूळ जमा होते, पोल्युशन असतं. सो रेग्युलरली गुळण्या करा, गरम पाणी पिहा. हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. हळदीच्या तुम्ही जरी गुळण्या केल्या तरी चालतील, गरम पाणी नुसतं पिलं तरी चालेल. आजकाल कोविडचा सिच्युएशन जे काय म्हणतात आहे त्याप्रमाणे तेव्हा पण आपल्याला ते उपयुक्त असतं. पण अगदी जेव्हा उद्या डेफिनेटली देवाच्या कृपेने सर्व चांगलं होईल, सर्व आपण नॉर्मल लाईफ जगायला सुरुवात करू. पण सर्वात इम्पॉर्टंट आहे की तुम्ही गरम पाण्याच्या गुळण्या किंवा हळदीचं पाणी पिया किंवा गरम दूध जरी हळदी बरोबर घेतलं तरी डेफिनेटली तुम्हाला त्याचा खूप चांगला उपयोग होईल. आणि संगीत हा महासागर आहे. मी तुम्हाला जेवढं सांगेन आज तेवढं तुम्ही डेफिनेटली पाळा, ऐका. पण सर्वात महत्वाची म्हणजे की गाणं शिकताना आज मला म्हणजे मी गाणं शिकायला सुरुवात केली 16, 17, 18 साली. पण त्याच्यानंतर एक 4, 5, 6 वर्षांनी मला माझे एक चांगले गुरु मिळाले. ते होते पंडित मनोहर चिमोटे, ज्यांनी सांगितलं की गाणं शिकावंच, प्रश्न नाही, अनेक गुरूंकडून शिकावं. तो वेगळा रियाज असतो. गाणं हे इम्पॉर्टंट आहे शास्त्रीय पद्धतीने शिकणं. परंतु गाणं शिकण्याच्या आधी आपला गळा तयार करणं हे इम्पॉर्टंट आहे. हे म्हटलं हा आता काय प्रकार आहे, तुम्हाला पण काय कळत नसेल गळा तयार करणं म्हणजे काय. तो आपण गाणं शिकूनच आपण तयार करतो डेफिनेटली. परंतु त्यांनी ज्या काही मला एक्सरसाइज दिले, ज्या ट्रिक्स सांगितल्या, ज्या टिप्स दिल्या, मी होतो, वैशाली असायची कधी कधी, माझ्यावर अवधूत गुप्ते असायचा, चिंतामणी सोनी म्हणून दुसरा मित्र असायचा जो पार्ल्यावर असतो. हे त्यांनी त्यांच्याकडनं अनेक असे रियाज त्यांनी छोटे छोटे शिकवले. सर्वात इम्पॉर्टंट होता की तुम्हाला गाण्याला तर तुमच्या गळ्याला फ्लेक्झिबिलिटी येणं. तर फ्लेक्झिबिलिटी कशी आहे त्याच्यासाठी अनेक आपल्या मुरक्या, खटक्या, ताना, मीठ यांचे सर्वांचे रियाज असतात. तर त्याच्यामध्ये सर्वात त्यांनी पहिला रियाज सांगितला सा. फक्त एक कण घेऊन सा रे ग म प एक स्वर घेऊन त्याचा फक्त खटक्याचा रियाज करणं. सा रे ग म प ध नी सा. बेसिक रियाज हा आपण हळूच म्हटला सा रे ग म प ध नी सा सा नी ध प म ग रे सा. सिंगल खटका आकारामध्ये म्हणायचा. आता मी सुरांमध्ये म्हटलं, आता आकारामध्ये म्हणेल. हा खटका एक झाला. सिमिलरली दोन स्वर सारे सा सारे सा रे ग रे ग म ग म प म प ध प ध नि ध नि सा नी सा रे सा. पहिल्यांदा स्वरांमध्ये म्हणा, त्याच्यानंतर आकारामध्ये म्हणा. हे खटके तुम्हाला नीट ऐकायला येत आहेत ना सर्वांना, ऑडिबल आहे व्यवस्थित हे खटके. कारण त्याच्यामुळे काय हो, ऐकू येतंय. येस, ऐकू थँक्यू व्हेरी मच. तसं सा रे ग आपला हा साधा झाला. सा रे ग म प ध नी सा. आता ह्याच्यामध्ये आपण जे खटके आणून त्याच्यामुळे आपल्याला कसं होतं, आपल्याला थोडा व्यवस्थित फ्लेक्झिबिलिटी हळूहळू प्राप्त होते. त्याच्यानंतर सिमिलरली एक रियाज असा त्यांनी दाखवलेला की त्यांनी धनी धनी सा रे नि सा रे नि सा रे ग सा रे ग सा रे ग म 1 2 1 2 3 1 2 3 4 सारे 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 ग सारे ग म सारे ग सारे ग म 1 2 1 2 3 1 2 3 4. हा रियाज हा सर्वात अतिशय उपयुक्त रियाज आहे. पहिल्यांदा अतिशय साधेपणाने तो करायचा. धनी धनी सा रे नि सा रे नि सा रे ग सारे ग सारे ग म. आधी तुम्ही सुरुवातीला सरगम म्हणा, नंतर आकारामध्ये हळू म्हणा आणि नंतर जेवढं तुम्हाला जसं तुमची
आपली जसं रियाज वाढतो, जसं आपले स्पीड वाढतो, तेवढं व्यवस्थित तुमच्या परीने आणि गुरूंच्या मार्गदर्शनाने हे रियाज सर्व, हे जे एक्सरसाइज आहे ते सर्व करा. सर्वात इम्पॉर्टंट असतं गाण्याला. आपण अनेक रियाज असतात, हे अनेक सर्व एक्सरसाइजेस आहेत जे मी अनेक माझ्या वर्कशॉप्समध्ये आणि शिकवतो. सर्वात इम्पॉर्टंट आहे ना ते गाण्याचा लास्ट नोट जो आपण असतो तो सस्टेन आपण करतो. ओके, कुठचंही गाणं म्हणा. सो आपण तेरे बिना जिया जाए ना, आपण असं म्हणतो का, तेरे बिना जिया जाए ना, असं म्हणत नाही. तेरे बिना जिया जाए ना, तो हळूहळू विब्राटो एक सॉफ्ट सूर आपण तो सस्टेन करतो. कुठचंही गाणं म्हणा. अगदी मी परवा अभिषेकी बुवांचं हे ऐकत होतो, संत भार पंढरीत. ओके, त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक अंतऱ्यामध्ये म्हणजे जे कडवं गायलेलं आहे, ऐस्या संता शरण जावे, ऐशा संता शरण जावे. ओके, किंवा ह्याच्यामध्ये कुठचंही तुम्ही दुसरं कडवं घेतलं तरी म्हणाला, रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत, प्रेमे हरिदास नाचत. तो त्यांचा एक नॅचरल टोन होता. ओके, किंवा अगदीच अशा त्यांचं कुठचंही गाणं म्हणायचं म्हटलं तरी, रात बाकी बात बाकी होना है जो, त्यांनी असं म्हटलं का, रात बाकी बात बाकी. नो, इफ यू आर सिंगिंग एव्हरी सॉन्ग, प्रत्येक गाण्याचा मूड लक्षात घ्या. भावगीत असो, फिल्मी गीत असो, नाट्यसंगीत असो, भजन अभंग असो, त्या शेवटी गाण्याच्या प्रत्येक ओळीला त्याचा जो शब्द असतो तो कसा प्रत्येक गायक गायिकेनं तो व्यवस्थित गायला. त्याच्यासाठी हे एवढं सर्व रामायण सांगण्याचं का, त्याच्या पाठी एक सर्वात जबरदस्त रियाज आहे जो विब्राटो म्हणतो आपण, किंवा सॉफ्टनेस किंवा सस्टेनेबिलिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर सूर. सा रे ग म प ध नी सा. हा मी नॉर्मल पण नाही म्हटलेला आहे, जोरानी पण नाही म्हटलंय, सॉफ्टली पण नाही म्हटलंय, एकदम चोरून पण नाही म्हटलंय, कंट्रोल्ड म्हटलेलं आहे. याला कंट्रोल्ड म्हणतात. गाणं आपलं प्रत्येक गाणं कंट्रोल असायला पाहिजे. किशोरदानी कुठचंही गाणं म्हटलंय बघा, रोते हुए आते हैं सब, हंसता हुआ जो जाएगा, वो मुकद्दर का सिकंदर. अगदी त्यांनी बिंदास आवाज लावलेला आहे. परंतु गाणं त्यांनी कुठचं म्हणा, छूकर मेरे मन को दिया तूने क्या इशारा, बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा. ओके, त्यांनी किती सॉफ्टली म्हटलंय गाणं. एक गाणं असं होतं की एलपी रेकॉर्ड करत होते आणि किशोरदांकडनं ते टेक होतच नव्हता. 5-6 टेक झाले, शेवटी मग ब्रेक घेतला. किशोर म्हणे चहा आणा. एलपी म्हणाले बाबा चहा पितो, त्याच्यानंतर पण बघूया. चहा घेत घेत लक्ष्मीकांत कुडाळकर म्हणजे लक्ष्मीकांत जी बसलेले होते, दादा कैसे गाओ लक्ष्मी भैया, कैसे गाओ ये गाना, आपको क्या चाहिए, क्या मेरे को पता नहीं चल रहा है, ऐसे गाओ क्या. ये जीवन है, इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप. लक्ष्मीबाई म्हणाले, लक्ष्मीकांत कुडाळकर लक्ष्मीकांत जी म्हणाले, ईश्वर मेरे को यही चाहिए यार, ये क्या गा रहे हैं आप, ये जीवन है, इस जीवन का. अरे भाई, गाने का मूड समझो यार, ये इतना सिंपल है, जीवन के ऊपर आधारित गाणं आहे. ते एवढं छान प्रकारे तुम्ही आणि ते इनोसेंटली आणि एवढं निरागसपणे गायचं आहे ना गाणं, की मला हा फील पाहिजे. गाणं ऐका कसं म्हटलेलं आहे त्यांनी,
ये जीवन है. किशोरांचा आवाज आहे, टोनल क्वालिटी चेंज झालेली आहे, अगदी सॉफ्टली गायलेला आहे. आणि कुठचंही म्हणा गाणं ते प्रत्येक, म्हणून काय म्हणतात ना, की जेव्हा आपण एखाद्या म्युझिक डायरेक्टरकडे जातो, लता दीदी म्हणा, आशा दीदी म्हणा, आशा ताईंनी अनेक वेळा मला सांगितलेलं आहे, अवधूत जेव्हा पण मी जाते कुठच्याही डिरेक्टरकडे, मला भले त्या ओपी होते, आरडी होते, किंवा श्रीधर फडके असो, किंवा कुठचा याचा नवीन संगीतकार असो, मी माझं ते पहिलं गाणं म्हणून गाते, की बाबा मी नवीन गायिका आहे, मी माझं पहिलं गाणं या गायकाकडे किंवा या संगीतकाराकडे गाते आहे, आणि ते करून तो माझा गुरु आहे, तो त्याला जे पाहिजे तेच मी गाणार, माझं मी गाणार नाही. त्याला जे माझ्या गाण्यातनं पाहिजे, त्या गाण्यातनं जे भाव उत्कटपणे ते त्या गाण्यामध्ये आले पाहिजे, त्या गाण्याच्या पाठी खूप मोठा विचार असतो. पूर्वी म्हणजे कसं, डिरेक्टर, संगीतकार, म्युझिक डिरेक्टर, तो म्हणजे तो पात्र, बाबा दिलीप कुमारना गायले, बाबा ओके, रफी साहेबच गायले, राजेश खन्नांना गायले, बाबा किशोरदा बाबा कसे ते आहेत तसेच, म्हणजे तो त्यांचा आवाज होता. राज कपूरांचा आवाज कोणता, मुकेश, आपल्याला वाटलंच नाही बाबा कसे हे, बाबा कोण वेगवेगळे गायक आहेत, त्यांना आपल्याला वाटायचं की तेच गातायत. एवढं ते एकरूप व्हावं लागायचं. आजकाल ते अभाव आहे, कारण माहितीच नसतं. जोपर्यंत मी स्टुडिओमध्ये जातो, बाबा कुठचं गाणं गायचं आहे, काय चालेल, हे काहीच माहिती नसतं. तिकडे गेला आपल्याला कळतं, आणि मग भगवंताला माहिती कोण हिरो आणि कोण हिरोईन आहे. सो दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. त्या ते प्रत्येक गाणं म्हणताना उत्कटपणे त्या ज्या गाण्याचा मूड आहे त्याप्रमाणे. सो कमिंग बॅक, तो विब्राटो, तो सॉफ्टनेस, सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा. जेवढा होईल तेवढा कंट्रोल सॉफ्टली लावायचा आहे. ओके, ह्याच्यामध्ये पण दोन प्रकार अजून येतात. हा नुसता मी प्लेन लावला, ह्याच्यात खालचा कण म्हणजे निसा सा रे ग म, हा मी खालचा फक्त कण लागतोय, नीट लक्षात ठेवा. मी आता निसा म्हणतोय, निसा, तुम्हाला सा ऐकायला येतोय, पण तो खालचा मी अगदी बारीक कण घेतलाय. रे ग ग म म प प ध ध नि सा. असाच वरचा कण घेऊन पण आपण रियाज करू शकतो. सा सा नि सा रे सा सा नि ध प म ग रे सा. हा तुम्हाला शांतपणे, जेवढा हळुवारपणे हा रियाज करता येईल तेवढा तो करायचा असतो. कुठेही घाई करायची नसते. सर्वात महत्वाचं असतं की आज आपण कुठचंही कार्य जीवनामध्ये करताना डोळसपणे करा. एखादा विद्यार्थी 7, 8, 10 तास अभ्यास करत असतो, त्याला 60-70% मिळतात, आणि एखादा विद्यार्थी फक्त 3 किंवा 4 तास अभ्यास करत असतो, त्याला 80-85-90% मिळतात. Finally, the funda of the life, the way what you do, the anything, any efforts what you put in your whatever you are doing in your life should be a smart and should be appropriate. माझे गुरु नेहमी सांगायचे, पंडित अण्णा बुडस, आवाज तू रियाज भले 5-6 तास करशील, पण तो व्यवस्थित डोळस पिवाज असावा. तो जर मी व्यवस्थित केला नाही तर डेफिनेटली त्याला अर्थ नसतो. तो प्रत्येक गोष्ट तुम्ही जी जीवनामध्ये करताय, उद्या तुम्ही ड्रायव्हिंग शिकाल, स्विमिंग शिकाल, कुठची आर्ट शिकाल, किंवा माइंड बी बँकिंग मध्ये असाल, आपण प्रत्येक नवीन गोष्ट शिकत असतो. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे. काय काय लोक पटापट प्रगती करतात, काय काय नॉर्मल स्लो करतात, काय काय मध्यम गतीने करतात. वाय? बिकॉज ऑफ देअर ग्रास्पिंग अँड डेफिनेटली हाऊ दे वर्क ऑन इट. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा आपण रियाज करतोय, जर कोणाला कळतच नसले, बाबा सा ला रे म्हणतोय, ग ला प म्हणतोय, आणि म ला ध म्हणतोय, हे इम्पॉर्टंट असतं सर्वात. कारण ही खूपच बेसिक गोष्ट जी मला सांगायला नको, आपण सर्व जाणकार आहात, परंतु
कुठचंही आपण स्वर लावताना आणि तो रियाज करताना अतिशय शांतपणे करावा. एका प्रत्येक स्वरावरती जेवढं तुम्हाला थांबता येईल, मला पंडित उल्हास कशाळकरांनी सांगितलेलं होतं. सा रे ग 2 दिवस माझा तर थोडं इन्फेक्शन होतं, तेव्हा थोडा आवाज कमी लागण्याची स्वर आहे, म्हणजे हे होतात प्रॉब्लेम होतो थोडा मला. जेवढा तुम्हाला प्रत्येक स्वरावर थांबता येईल तेवढं तुम्ही थांबा आणि प्रत्येक रियाज तसाच करा. कारण तो सूर पक्का होणं खूप इम्पॉर्टंट असतं, खूप महत्वाचं असतं. आणि सिमिलरली आपण जेव्हा एखादा, आता नो डाऊट आता हे तुम्हाला खटका, मुरकी हा झाला, ह्याचा झाला, त्याच्यानंतर मुरकी खटका. आता याच्यामध्ये अजून एक सारे सा रे ग रे रे गम ग ग हा 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 हे प्रत्येक रियाज तुम्ही आधी तुम्हाला जसे झेपेल, तुमच्या गळ्याला जसं झेपेल तसे करा. मी आता फास्ट मध्ये म्हणतोय, तुम्ही तुमच्या परीने घ्या आणि हळूहळू स्पीड वाढवून त्याप्रमाणे करा. आता आपण गाडी शिकतो, पहिल्या 2 गिअरमध्ये हलत असतो, नंतर हळूहळू 3रा 4था गिअर असतो, त्याप्रमाणे गाण्यामध्येही करा. कुठेही घाई करायची नसते आणि प्रत्येक रियाज तुम्ही अतिशय डोळस पद्धतीने आणि अतिशय जेवढं होईल तेवढं प्रत्येक स्वरावर ठहराव देऊन तो त्याप्रमाणे करा. सर्वात इम्पॉर्टंट असतं आता मेन थिंग, सर्व आपण गायकी गातो, आलाप, ताना, मींड, द्रुपद धमार, त्याच्यानंतर मध्यलय, अगदी विलंबित जे क्लासिकल शिकतायत आणि द्रुतलयीमध्ये. प्रत्येक गाणं म्हणताना त्या तालाचा व्यवस्थित अभ्यास करा. नॉर्मली आपले 3 ते 4 ताल महत्वाचे असतात. एक ताल, त्रिताल असतो, जपताल असतो, रूपक असतो. ह्याच्यामध्ये मॅक्सिमम आपल्या चीजा असतात सर्व. कळलं का? तर ते जेवढे एखादी चीज सपोज आपण घेतली, तर ती पहिल्यांदा तुम्ही अतिशय विलंबित लयीमध्ये म्हणायची असते. त्याच्यानंतर तुम्ही डेफिनेटली मध्यलयीमध्ये म्हणा आणि तीच पुन्हा फास्ट. हे का? एखादं कुठचंही आपण गाणं बसवतोय, ओके? जर आपण आता पहिलं गाणं, नवीन एखादं आपण गाणं आलं, तुझे संग बैर लगाया ऐसा रहा न मैं फिर अपने जैसा. आता हे गाणं गाताना ज्यांना जशी त्यांची प्रत्येकाची गाण्याची काय म्हणतात आकलन करण्याची शक्ती आहे, पटापट तुम्ही ग्राफ्स करता, काय कायना थोडा वेळ लागतो, काय काय जण ते नोटेशन्स मध्ये गात नाही. सर्वात इम्पॉर्टंट असतं त्या नोटेशन्स मध्ये गाणं. म्हणूनच कुठचंही गाणं सेट करताना पहिल्यांदा ते अगदी विलंबित लयीमध्ये. आज जर युट्यूब मध्ये माहितीये तुम्हाला, जर एखादं आपण गाणं म्हणतोय, फॉर एक्झाम्पल मला सरगम पाहिजे, नि सा रे सा ग रे म ग प म द प नि द सा नि रे सा रे सा नि द प म प ध नि सा रे सा नि द प म प ग म द प ग म रे सा. ओके, आता मला हे कसं गाऊ हे गाणं, जे कसे लिरिक्स, तर आपल्याकडे युट्यूब मध्ये त्याचं स्पीड कमी करून ते आपल्याला हळू करता येतं. माहितीये कोणाला सर्वांना हे? डू यू नो? बरं, मला आता गायचं फायनली असं एक, हे अनेक, आता हे होतं मधुबन में राधिका, ह्याचे सरगम असतील, ह्याचे तराना असेल, मला ते प्रत्येक शब्द किंवा ती मला जागा व्यवस्थित ऐकायची असेल ना, तर यू कॅन गो टू युट्यूब आणि त्या तिकडे स्पीडचं बटन असतं 3 ह्याच्यामध्ये जाऊन, की तुम्ही तो स्पीड कमी करून ते व्यवस्थित हळू ऐकू शकतात. का? कारण ते तुम्हाला गाणं व्यवस्थित बसवता यावं म्हणून. म्हणून कुठचंही गाणं बसवताना पहिल्यांदा तुझे संग बैर, ही मींड आहे बघा, तुझे संग बैर लगाया ऐसा रहा न मैं फिर अपने जैसा. आता मी अशा म्हणे, रहा न मैं फिर अपने जैसा. इकडे मी कट करून चालणार नाही. प्रत्येक नोट बघा कसा त्यांनी व्यवस्थित सस्टेन केलेला आहे. कळलं का? आता हे तुम्हाला नो डाऊट बचना ए हसीनो त्याच्यामध्ये सस्टेन केलेला नाही कुठचाही. परंतु नॉर्मली जे आपण मेलोडियस गाणं गातो, रोमॅन्टिक गाणं गातो, पल पल दिल के पास म्हणा किंवा अगदी मदन मोहनजींचं कुठचंही म्हणा, एनी सॉन्ग, आपकी नजरों ने समजा क्या, बैया ना धरो
ओ बलमा, ते प्रत्येक त्यांचा स्वर बघा, लता दीदींचा त्यांनी शेवटची लाईन, शेवटचा शब्द कसा म्हटलेला, न करो मुझसे बयाना धरो, कसा त्यांनी व्यवस्थित प्रिसाइजली लावलेला आहे तो व्यवस्थित. आता हे गाणं कुठचंही गाणं घेताना पहिल्यांदा मग ते हळू तुम्ही विलंबित लयमध्ये बसवा, मग मध्य लयमध्ये, आणि मग जे तुम्हाला जसं ज्या गाण्याची जी ओरिजिनल लय आहे त्याप्रमाणे ते तुम्ही गाऊन बघा. कळलं का? हे अनेक गायक गायकांनी मला शिकवलेलं आहे. अगदी मृदुला जोशी म्हणा, आशाताई म्हणा, की अनेक रवींद्र बिजूर म्हणून माझे मनामध्ये चांगले मित्र आणि खूप दिग्गज गायक आहेत. व्यवस्थित ते पहिली फोड करताना ती पहिली गाण्याची फोड असते, त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय सुंदर मला गाणं शिकवलेलं होतं. सुरमई शाम इस तरह आता ही मला हरकत आणि ती जवळ अर्धा तास शिकवत होती. सुरमई शाम इस तरह ही आता इकडे मिंड आहे. गाण्याची फोड, आणि एस्पेशली बाबूजींची गाणी म्हणा, वसंतरावांची गाणी म्हणा, ही ज्या आपण गातो त्या खळे साहेबांची गाणी म्हणा, खळे काका, माझं अजून सौभाग्य की मी आणि अजित परब, अजित माझा चांगला मित्र आणि गुरुबंधू होता, जे आम्ही पंडित जे व्ही भातखंडेंकडे, त्याच्या आधी मुरली सॉरी जसराजजींचे जे भाचे आहेत त्यांच्याकडे आम्ही जायचो, आणि त्याच्यानंतर आम्ही नारायणराव बोडस आणि केदार बोडसांकडे एकत्र शिकायचो, आणि सायमल्टेनियसली आम्ही खळे काकांकडे शिकायचो. लाईट मला एक 6 महिन्याचा सहवास लाभला खळे काकांचा, परंतु तो त्याच्या आधी 4-5 वर्ष शिकायचा. गाण्याची फोड करून सांगताना प्रत्येक गाणं जेव्हा, तो जेव्हा नुसतं काय म्हटलेलं आहे हे ते समजायला मला जवळजवळ 1 महिना गेला. अजितच्या गळ्यातनं लगेच जायचं, पण नाही भाऊ मला जेव्हा तुझ्या बटाना उधळी मुजोर, उधळी मुजोर वारा, जेव्हा तुझ्या बटाना. हे गाणं एवढं प्रचंड डिफिकल्ट असं भावगीत आहे, आणि जे सुरेशजींनी जबरदस्तरित्या पेललेलं आहे. ह्या गाण्यामध्ये मिंड आहे, खटके आहे, माझा न राहतो, माझा न राहतो, इकडे छोटा ही मुरकी आली, तो मी हरवून हा किनारा, इकडे छोटीशी तान आली, जेव्हा इकडे खटका आला, जेव्हा तुझ्या बटाना, तो त्यांनी सॉफ्टनेस बघा पुन्हा, उधळी, ही छोटीशी हरकत आणि तान आहे, तान टाईप हरकत, उधळी मुजोर, मुजोर, मुरजोरला खटका आहे, मुजोर वारा, इकडे ही छोटी हरकत आहे. हे प्रत्येक गाणं, कुठचंही गाणं म्हणा, भावगीत म्हणा, भक्तिगीत म्हणा, अभंग म्हणा, नाट्यसंगीत म्हणा, आणि एस्पेशली आपण फिल्मी गाणी गातो, प्रत्येक गाणं व्यवस्थितरित्या स्टडी करणं, त्याचा अभ्यास करणं, तिकडे त्याच्यामध्ये किती मुरकी खटके, त्यांची लय सांभाळणं, आणि त्या रेंजप्रमाणे तुम्ही नो डाऊट लता दीदीने, आशा दीदीने, किशोर दीदी, रफी साहेबांनी त्यांच्याप्रमाणे गाऊन ठेवलेलं, परंतु आपण आपल्याला जी पट्टीमध्ये जे सोयीस्कर आहे त्याप्रमाणे आपण गायलेलं सर्वात इम्पॉर्टंट असतो. रुजुता मॅडम, आपल्याला किती वेळ आहे अजून? वेळ ओव्हर झालेला आहे? नाही आहे, वेळ आहे, घ्या घ्या, बरं. बराच वेळ आहे. हा हा, अजून 5-10-15 मिनिटं असतील ना हो आपल्याला? नक्की नक्की नक्की, येस आरामात. येस येस, हा तुम्ही सांगा मला. सो सर्वात इम्पॉर्टंट असतं गाणं, आपण जे शिकतोय ना ते सर्वात इम्पॉर्टंट आहे की आपण आत्मसात करतोय. आज अनेक लोक इकडे आपण कराओके, ब्रह्मांड कट्टा आणि अनेक ठिकाणी आपण जातो, ऐकतो गाणी. मी स्वतः एकदा 1-2 कार्यक्रम अटेंड केलेले आहेत. खूप जी एनर्जी आहे सर्व लोकांची, खूप खूप वाखाणण्यासारखी आहे. तुम्ही ज्या प्रकारे कार्यक्रम करतात, राजेशजी जाधव, हॅट्स ऑफ टू यू. रुजुताजी, तुम्हाला पण हॅट्स ऑफ की तुम्ही तेवढंच हिरिरीने, तेवढंच एन्थुझियास्टिकली सर्व ते कार्यक्रम चांगल्या रीतीने तुम्ही सादर करतात, पार पडतात. त्याप्रमाणे डेफिनेटली प्रत्येक गायक गायिका त्यांच्या रीतीने सर्व प्रयत्न करून, गाणी सेट करून, रिहर्स करून त्याप्रमाणे येतात. फक्त कधी कधी आपल्याला तेच असतं इम्पॉर्टंट ना, की कधी कधी आपल्याला तो एक्स फॅक्टर त्या गाण्यामध्ये कुठेतरी आपल्याला कमी वाटतं किंवा काय असतं ना, ते प्रत्येक गोष्ट हीच असते की ते गाणं व्यवस्थित अभ्यासा. प्रत्येक गाणं हे प्रत्येक
मी म्हणेन ना, प्रत्येक गाणं हे इन्सायक्लोपीडिया आहे. त्याच्या पाठी त्या म्युझिक डिरेक्टरचा, त्या गायकाचा, त्या लिरिसिस्टचा, त्या डिरेक्टरचा, म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट फिल्मी सॉंग्स नाऊ, की कसं ते चित्रित वगैरे केलेलं आहे, त्याप्रमाणे त्याचा खूप मोठा विचार असतो, की त्या भावनांचा विचार असतो. खूप खूप मोठा त्याचा विचार असतो आणि त्याप्रमाणे ते गाणं इम्पॉर्टंट असतं, खूप महत्वाचं असतं. आता फॉर एक्झाम्पल तेजोनिधी लोहगोल कटार मधलं एक वन ऑफ द एक फायनेस्ट कंपोजिशन. पुढचे राग आहे त्याच्यामध्ये ललित पण आहे, भटियार पण आहे. गाणं ललितनी सुरू होतं आणि मध्येच भटियारमध्ये ते जातं आणि त्याच्यामध्ये पुन्हा वेगवेगळ्या मध्ये वसंत रागामध्ये तेच येतं. म्हणजे अनेक माझ्या बरोबर साथ केलेल्या गोव्याला म्हणा, कोकणामध्ये म्हणा, इंदोरमध्ये म्हणा, हा मला येतं गाणं, पण ज्या आम्ही रिहर्सलला बसायचो, सुदैवाने आम्ही ज्या रिहर्सलला बसायचो त्या ते गाणं त्यांना वाजवता यायचं नाही खूप, कारण त्या गाण्यामध्ये एवढे आळोखे विळोखे आहेत. पहिल्यांदा इथं मला लागतो सहज सुरू असतं गाणं. एक मिनिट हा. सफेद दोन सूर लावलेला आहे. हा ललत आहे. तेजो निधी लोह गोल, तेजो निधी लोह गोल, एवढा ललत झाला. भास्कर हे गगनराज, भटियार झाला. भास्कर हे गगनराज, तेजो, पुन्हा ललत, निधी लोह गोल. गाणं शिकताना आता हे मला ऍक्च्युली माझ्यासाठी पर्वणी होती, ज्या मला माझ्या गुरुजींनी शिकवलं, नारायणराव गुरुसांनी. हे असं आहे, किंवा मकरंद कुंडली, ज्या उत्तम संवादनी किंवा हार्मोनियम वादक आहेत आणि त्यांच्याकडनं प्रत्येक जागा शिकताना अरे वा क्या जागा आहे. ही माइट बी वसंतरावांनी गायली नाही, पण अनेक दिग्गज दुसऱ्या गायकांनी गायली, ती त्यांच्या डोक्यात होती आणि त्यांनी मला शिकवली. म्हणजे जेवढं एखादं गाणं आपण घेऊ, ते आत्मसात, पहिलं बेसिक गाणं आत्मसात करणं आणि तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीप्रमाणे ते डेव्हलप करणं. इकडे येत आहे, मग ते इकडनं पण आलं पाहिजे. मग अनेक वेळेला तेजो निधी लोह गोल, भास्कर हे गगनराज, गगनराज, असंही वेगळी पण आहे. भास्कर हे गगनराज, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या हरकती लाईव्ह कधी कधी यांनी गायलेल्या अनेक वेळेला, कोणी वसंत देशपांडेंनी, तर त्यांचे 2-3 लाईव्ह वेगवेगळे ऐकले त्यांनी, बाप रे, एवढं भन्नाट प्रकारे गायलेलं आहे की म्हणजे बाबा आम्ही तर एकदम चाट पडतो. तेजो निधी लोह गोल, भास्कर हे गगनराज. अगदी ह्या लई मध्ये तुम्ही गाणं पहिल्यांदा गायला पाहिजे, शिकलं पाहिजे. दिव्य तुझ्या तेजाने झगमगले भुवन आज, दिव्य तुझ्या तेजाने. आता आपण कोणाची प्रार्थना करतोय, कोणाची आळवणी करतोय, तर बाबा स्वर भास्कराची, सूर्याची. मध्ये कसं झगमगले भुवन आज. अवधूत, तुमचा आवाज जरा कमी येतोय. ओके ठीक आहे. हा, आवाज कमी येतोय. Am I audible now? Is it clear now? नाही, कमी येतोय, कमी येतोय. Okay. आता क्लिअर आहे? नाही नाही. तुम्ही एक सर्वांना अनम्यूट करा, एकदा म्यूट करा आणि अनम्यूट करा सर्वांना. कोण जे हे आहेत ना, होस्ट आहेत ना, त्यांनी सर्वांना म्यूट करा आणि अनम्यूट करा पुन्हा, म्हणजे बंदी. Is it clear now? Hello, can you hear me now? अजून थोडा कमीच आहे, मगाशी चांगला येत होता, जरा कमी आवाज येतोय. हॅलो, कदाचित तुमचा इयरफोन वगैरे कदाचित हल्ला असावा, म्हणजे क्लिअर होता आवाज पण अचानक कमी झाला.
नाही, हेडफोन काढले आता मी. आता इज इट सर्वांना होस्ट कोण आहे त्यांनी सर्वांना म्यूट करा फक्त हो. एकदा म्यूट, पण मला म्यूट नाही झालेलं आहे. केलं. इज इट क्लिअर? हॅलो हॅलो, कॅन यू हिअर मी नाउ? हो, आवाज येतोय, पण पहिल्यापेक्षा जरा कमी आला. येतोय, आवाज येतोय. पहिले जरा मोठा होता आवाज. ओके, प्लीज होल्ड. हॅलो हॅलो हॅलो, कॅन यू हिअर मी नाउ? हॅलो, इज इट चेक? हॅलो हॅलो हॅलो. हो, आवाज येतोय. ओके, एकदा मी फक्त एक्झिट करून करू, एकदा नाही, आता पुन्हा. बरोबर येतोय तसा बरोबर. ओके ओके, ठीक आहे, दॅट्स ग्रेट. कंटिन्यू. या. ओके, थँक्यू. सो बेसिकली त्या आपण सूर्याची स्वरभास्कराची आपण आळवणी करतोय, तेव्हा तो झगमगले भुवनाज ते दिन म्हणी व्योमराज भास्कर हे गगनराज. प्रत्येक गाणं समजून घेताना ते पहिल्यांदी अतिशय साधेपणे आणि विलंबित लयीमध्ये ते पहिल्यांदी गाऊन घ्यायचं. एनी तुम्ही कुठचंही भल्ली नवीन गाणं गात असाल, मदन मोहनजींचं गात असाल, किशोरदांचं गात असाल, रफी साहेबांचं असेल, ते प्रत्येक गाणं तुम्ही पहिल्यांदी शांतपणे ते समजून घेणं. आपल्याला गुरुजी शिकवतात, आज प्रत्येक जण इकडे अनेक जण गाणं शिकत असतील, आपल्याला कुठचंही चीज शिकवताना, ओके, सुंदर सुरजनवा ते प्रत्येक एखादी चीज शिकवताना ते प्रत्येक आपल्याला चीज हळुवारपणे शिकवत असतात. पहिल्यांदा तो आलाप असतो, त्याच्यानंतर आलापामध्ये आपण पूर्ण त्या गाण्याची मांडणी करत असतो आणि नंतर ते गाणं आपण प्रेझेंट करत असतो. तेव्हा ते पहिल्यांदा गाणं समजून घेणं, ते हळुवारपणे गाणं विलंबित लयीमध्ये, मग तुम्ही मध्यलय आणि ते त्या गाण्याचा जो ऍक्च्युअल स्पीड आहे, जी लय आहे, त्या लयीमध्ये गाणं हे सर्वात इम्पॉर्टंट असतं. त्या प्रत्येक गाणं गाताना हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मग गाण्याचे उच्चार, त्या शब्दाचे, त्या गाण्याचा मूड, मग तो रोमॅन्टिक असेल, मग त्या थोडा आज सोचा तो आँख भर आई. त्यांनी तर अतिशय हे की रस्मे उल्फत सारखं अगदी ट्रॅजिक गाणं, रस्मे उल्फत को निभाए कैसे. त्यांनी कसं गायलेलं आहे गाणं लता दीदींनी. किंवा मैं चली अपने यार के गली, अतिशय निखळपणे बिंदास मस्त असं मैत्रिणीबरोबर ते गाणं. त्या प्रत्येक गाण्याचा तो मूड समजावून घेणं आणि त्याप्रमाणे ते गाणं आणि त्या सूर लावणं. एंट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक गाण्याची जी एंट्री असते ना, ती सर्वात इम्पॉर्टंट असते. की आपण ज्या सुरुवात करतो एखादं गाणं, त्या सुरुवातीला ते गाणं त्या सर्व जे ऑडियन्स आहे त्यांच्यावर गारूड घातलं पाहिजे, त्या सर्व ऑडियन्सला कॅप्चर केलं पाहिजे. जो आपण आपके हसीन रुख पे आज नया नूर है, मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है, अतिशय तरळपणे म्हटलेलं आहे. हे जर तुम्ही याहू म्हणाल तर केवढं गायलेलं आहे त्यांनी, याहू. अतिशय त्यांनी मग तो आसमानाला भिडणारा आवाज होता रफी साहेबांचा. किंवा अगदी तरळपणे सुरू केलेलं गाणं अजून कुठचं म्हणा रफी साहेबांचं, एहसान तेरा होगा मुझ पर दिल चाहता है वो कहने दो मुझे. हे अतिशय साधेपणे, अतिशय तलमपणे, एकदम नॉर्मल, म्हणजे अंतरा सुरू होतो, तुमने मुझको, अतिशय तो आवाज काय म्हणतात आभाळाला भिडणार आहे. आता माझा आवाज थोडा बसलेला असल्यामुळे मी ते गाऊ शकत नाही, परंतु तो पुन्हा तो गाणं अतिशय स्लोली किंवा असं म्हणतात ना संथरित्या अतिशय मेलोडियस, पण तुमने मुझको हसना सिखाया, तो अतिशय भिडणारा. आणि हे एकमेव गाणं आहे की जे काळी एक मध्ये रफी साहेबांनी गायलेलं आहे आणि तेवढंच ते रफी साहेबांना नो डाऊट चॅलेंजिंग होतं, परंतु सेम स्केलमध्ये लता दीदींनी पण गायलेलं आहे, जे कुठच्याही गायिकेच्या आवाकाच्या बाहेर आहे. लता दीदी, कारण त्या लता दीदी होत्या म्हणून जबरदस्त त्याच काळी एक मध्ये सेम स्केलमध्ये गाणं गायलेलं आहे. त्या ते गाणं अतिशय अगदी म्हणजे मंत्र सप्तामध्ये सुरू झालेलं आणि तार सप्तकाला भेटतं ते गाणं. किंवा प्रत्येक गाणं हे असंच असतं, त्याप्रमाणे प्रत्येक गाणं समजावून ते गाणं
आणि नॉट नेसेसरी तुम्ही त्या स्केलला गायचंय. प्रत्येकाची आपापली देवाने दिलेली, निसर्गाने दिलेली आपल्याला आवाजाची एक पट्टी असते, आवाज असतो. आज जगजीत सिंग सारखा माणूस की ज्यांना पहिल्यांदा कुठेही थारा देत नव्हते कोण इंडस्ट्रीमध्ये, कारण त्यांना काळी याच्यावर ते गाताच यायचं नाही, आवाज खर्जातला होता. परंतु त्या माणसाने पण आपली वेगळी छाप गझलमध्ये निर्माण करून, अतिशय ज्ञानी माणूस, अतिशय गाढा अभ्यासक माणूस की त्यांनी आपली छाप निर्माण करून गझल गायकीमध्ये त्यांनी आपलं नाव मिळवलं आणि जगाला त्यांनी आपल्या स्वरांनी गवसणी घातली. आज चंचल होते किंवा राहत फतेह अली खान म्हणा किंवा त्याच्या आधी नुसरत फतेह अली खान, त्यांच्या आवाजाचा आवाज टोटली वेगळा होता, टोनल क्वालिटी वेगळी होती, सुफी. पण तेच इम्पॉर्टंट असतं. म्हणून आपण लकी का म्हणून आपल्याला नॉर्मल आवाज मिळालाय. आज सोनू निगमचा पहिला आवाज आहे बघा आणि आताचा आवाज ऐका. आज त्याची खर्जाची साधनं बघा. त्याचा तीनही खर्जा म्हणजे तीनही सप्तकामध्ये लिलया फिरणारा आवाज आहे. का? फक्त रियाज. आज सोनू निगम आणि इतर अनेक गायक गायिका, आज बाबूजी म्हणजे सुधीर फडके किंवा लता दीदी अजूनही त्यांचं खंत मांडतात की बाबा मला एकच वाईट वाटतं की मी क्लासिकल शिकू शकलो नाही किंवा मी क्लासिकलमध्ये जास्त काही करू शकलो नाही. परंतु त्यांनी जे लाईटमध्ये करून ठेवलंय ते कोणीही करू शकणार नाही किंवा त्याचा विचार करू शकणार नाही. हा एक वेगळंच फील्ड आहे आणि त्याचा वेगळा अभ्यास असतो. सोनू निगमला आपण तेवढं ग्रेट क्लासिकल गाता येत नाही किंवा तो कसाही हे जेव्हा डिफिकल्ट गाणं म्हणाला तर त्यांनी तुम्हाला आठवत असेल सारेगमच्या वेळेला आधी तो कॉम्पेअरिंग करायचा त्यावेळेला आज गावत मन मेरो झुमके देरी तान भगवान, पंडित पलुसकरांनी गायलेलं गाणं आहे. कळलं का? पण हे पण त्यांनी लिलाय गायलेलं आहे. त्याचा तेवढा क्लासिकलचा अभ्यास नाही, पण तो त्याचा जो रियाज आहे, त्याची जी गाण्याची समज आहे आणि त्याची जी फिरत आहे, त्यांनी आज प्रचंड त्यांनी त्याची काय म्हणतात ना, त्याची संगीताची त्या गाण्याची पातळी खूप मोठ्या लेवलला नेऊन ठेवलेली आहे. हेच जर तुम्ही आज अरिजित सिंगला गायला सांगाल तर मला वाटत नाही तो त्याच ढंगामध्ये गाईल. आज सोनू निगम आणि अरिजित सिंग जर तुम्ही म्हणाल ना, सोनू निगम प्रत्येक गाणं त्या त्या गायकाने गायले त्याच तशा नोटेशनमध्ये, त्याच ढंगामध्ये, त्याच जॉनरमध्ये गातो. रफी साहेबांचं म्हणा किंवा मैं क्या जानू क्या जादू है, हे सैगल साहेबांचं गाणं पण त्याच ढंगामध्ये, त्याच नोटेशनमध्ये आणि त्याच जॉनरमध्ये गातो. मत वाली नैनों में जादू है, जादू है, जादू है. ते गाणं म्हणा. पुढचा काळ आला रफी साहेबांचा काळ, नंतर किशोरांचा काळ आला, नंतर मग हा सर्व कुमार शानू काळ आला. म्हणजे प्रत्येक गाणं आणि आताचा काळ हा टोटली वेगळा आहे. गाणं कधी जन्माला येतं आणि कधी त्याचं अंत्यविधी होतो आपल्याला माहितीच नसतं. गेल्या 5-6 वर्षामध्ये कुठचं गाणं आलंय, कुठचं हिट झालंय आणि जे आपल्या स्मरणात राहिलंय हे माहिती नाही. कारण आपण गोल्डन एरामध्ये जगणारी आणि ती ऐकणारी आणि ती गाणारी माणसं आहोत. कारण का? कारण त्या गाण्यात आत्मा होता. का? कारण ते प्रत्येक गाणं कधी आरडी, कधी ओ.पी. नय्यर, कधी जयंकर जयकिशन, कधी मदन मोहनच्या घरी लता दीदी तिकडे जाऊन बसून त्या गाण्याचा आधी रियाज करायचे, गाणं आत्मसात करायचे, 4-5 म्युझिशियन बरोबर ते गाऊन बघायचे. नंतर पुन्हा ते बोला ना, गाणं तुम्हाला काय बोलायचं? रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये ते रेकॉर्ड व्हायचं. 1 नाही, 2 नाही, 4-5 टेक व्हायचे आणि एका टेकमध्ये ओके झालेलं ते गाणं आहे. आज कुठच्याही गायकामध्ये ती ताकद नाहीये की गाणं लाईव्ह म्युझिशियन बरोबर 10, 15, 20, 25, 100, 150 म्युझिशियन बरोबर ते रेकॉर्ड करून ते गाणं. आज तसं होतच नाही. अशी या गाण्यांनी हा त्यावेळेला घेतलेली मेहनत, त्या वेळेला केलेला रियाज, म्हणून तो गोल्डन एरा आपण म्हणतो आणि ती गाणी आपल्या स्मरणात आहे. दॅट्स द इम्पॉर्टंट थिंग. आणि म्हणून आपण तीच गाणी आपल्या स्मरणात होतो आणि तीच गाणी आपण गातो आणि त्याच गाण्याचा आनंद घेतो. आणि ती प्रत्येक गाणं आज ते सर्व इन्सायक्लोपीडिया, भले किशोरदा म्हणा, रफी साहेब म्हणा, मन्नादा म्हणा, मुकेश साहेब म्हणा, लता दीदी, आशा दीदी, सर्व ते इन्सायक्लोपीडिया. जबरदस्त. कळलं? त्यांचं प्रत्येक गाणं, त्यांची प्रत्येक गायकी. पंडित अभिषेकींनी शेवटच्या काळामध्ये आय थिंक 94-95च्या दरम्यान त्यांनी दादर माटुंगा कल्चरला लताचं गाणं ह्याच्यावरती वर्कशॉप घेतलेलं होतं. त्या सर्वजण हडबडलेलं. पंडित अभिषेकी आज लता दीदी म्हणजे एका फिल्मी गायिकेबरोबर हे करतायत म्हणजे त्याच्यावर, पण नाही, त्यांना माहिती होतं बाबा, कारण ते अभिजात संगीताचे एक वन ऑफ द गाडे अभ्यासक आणि गायक होते. म्हणून त्यांनी गुंतता हृदय अशी गाणी किंवा अनेक अशी खूप छान त्यांनी भावगीतांसारखी अशी नाट्यसंगीत त्यांनी रचली, लोकांच्या समोर ठेवली आणि लोकांनी त्यांना उचलून धरलं आणि लोकप्रिय झाली. मग ते देवाघरचे ज्ञात असो किंवा गुंतता हृदयासारखं म्हणा, मत्स्यगंधा, महानंदामध्ये अनेक गाणी त्यांची म्हणा किंवा कट्यार असो, कट्यार मधल्या पण वेगवेगळी गाणी, त्याच्यामध्ये पण भावगीतासारखी किंवा अनेक अशी साधी गाणी पण आहेत.
जी प्रचलित झाली, जी प्रचलित नाही पण आहे. तर सर्वात इम्पॉर्टंट असतं की ती गायक गायिका कसे गात आहेत त्यांचा, आणि ते गाणं कसं गात आहेत, तो जॉनर इम्पॉर्टंट असतो. ते गाणं अभ्यास करून आत्मसात करून गाणं हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. थँक्यू व्हेरी मच. रुजुता, ओव्हर टू यू. खूप खूप धन्यवाद अवधूतजी. खूप छान माहिती तुम्ही आज दिलेली आहे आणि प्रश्न उत्तर पण आपल्याकडे आता सेशन सुरू होईल. प्रश्न आलेले आहेत. तर मला वाटतं सगळ्यात पहिला प्रश्न आज मीच घेते माझ्या मनातला. तर माझा असा प्रश्न आहे तुम्हाला की रियालिटी शोचा तुम्हाला खूप छान एक्सपिरियन्स आहे. तर रियालिटी शो मध्ये जजिंग क्रायटेरिया एक्झॅक्टली काय असतो? म्हणजे रियालिटी शो असू देत किंवा दुसरे काही आपल्या आजकाल कॉम्पिटिशन्स खूप असतात आणि बरोबर. छान गायल्यानंतरही म्हणजे एक प्रश्न पडतो, आपलं सिलेक्शन का बरं नाही झालं? म्हणजे नक्कीच त्याला काहीतरी बरोबर. कारण असतं, पण असे प्रश्न येतात. तर म्हणून मला तुम्हाला हा प्रश्न विचारावा असं वाटतं की जनरली जजिंग क्रायटेरिया काय असतात? सर्वात इम्पॉर्टंट ना जजिंग क्रायटेरिया हे प्रत्येक इट डिपेंड्स फ्रॉम पर्सन टू पर्सन. ओके. आणि रियालिटी शो म्हणाल तर मी त्याच्यावरती जास्त भर देत नाही, बिलीव्ह करत नाही. कळलं का? आजकालचे जे आहेत गेल्या 10-15 वर्षामध्ये असाच एका रियालिटी शोमध्ये एक चांगला मुलगा आलेला होता जो अप्रतिम गायला, आणि बिकॉज ऑफ द त्याला कमी SMS किंवा वोट्स मिळाले म्हणून तो बाहेर गेला, आणि त्याच्यानंतर तो पुन्हा दुसऱ्या रियालिटी शोमध्ये आला. तो अतिशय वेडा होता, अतिशय टॅलेंटेड होता. तो अतिशय चांगला जेवढा गायक होता तेवढा प्रोग्रामर आणि अतिशय प्रत्येक वादक वाजवणारा होता. गाणं, वाद्य वाजवणारा होता. आणि फायनली त्याचं टॅलेंट होतं ते बाहेर आलं आणि शेवटी तो वरती आला आणि आज तो टॉपला आहे. त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव काय आहे? अरिजित सिंग आहे. कळलं का? माझा असाच एक मित्र, त्यांनी सारेगममध्ये पार्टिसिपेट केलेलं. त्याचं जॉनर गाणं हे त्याच्याकडे तेवढं ग्रेट नव्हतंच. पण तो सारेगममध्ये आला आणि पहिल्या राउंडमध्ये बाहेर पडला. माझा कॉलेजचा मित्र होता. एल्फिस्टनमध्ये जेव्हा मी होतो तेव्हा. परंतु तो खूप स्ट्रगल करायचा. तो खूप जिंगल्समध्ये गायचा आणि असं करत-करत, शिकत-शिकत तो शेवटी त्याला एकदा देवाने त्याला आणि नशिबाने साथ दिली आणि त्याचं एक गाणं मिळालं. ते गाणं होतं भीगे होठ तेरे. त्या मित्राचं नाव आहे कुणाल गांजावाला. आणि तो गाणं, ते गाणं, एक गाणं त्याला फर्स्ट ऑफ ऑल एकच कुठचं तरी तुम्हाला गाणं एक ब्रेक म्हणजे म्हणतात ना रेकॉर्ड ब्रेक किंवा एक ब्रेक सॉन्ग असतो थ्रू, जसं स्वप्नीलचं राधाई बावरी आहे, वैशाली अवधीचं काय म्हणतात तर दाजीबा दाजीबा आहे. एक कुठचा तरी पाहिजे असतो. तो मिळतो आणि तो त्या डेफिनेटली त्या गायकाचं आयुष्य सवरतं, गाण्याची वाटचाल सुरू होते आणि डेफिनेटली इट्स अप टू हिम की तो त्याला स्वतःला कसा पुढे नेतो. सर्वात इम्पॉर्टंट आय बिलीव्ह तुम्ही पहिलं चांगलं शिका. तुमचे सूर पक्के असले पाहिजे. जर तुमचा अभ्यास, तुमचा रियाज पक्का असतील, तुमचे सूर पक्के असतील ना, तुम्हाला कोणीही काहीही करू शकत नाही. कुठचाही जज तुम्हाला नाही म्हणू शकत नाही. आणि एकाने जरी नाही म्हटलं, अनेक संध्या तुम्हाला मिळत असतात. जो सूर्य असतो तो उगवतोच, जो तारा असतो तो आपल्या आपल्या एव्हरी स्टार हॅज हिज ओन टाईम टू शाईन. काय म्हणतात ना, फायनली यू बिलीव्ह. प्रत्येकाचा योग असतो. आज प्रत्येक आपण म्हणतो, अरे लग्नाचा योग आहे तुझा, याचा प्रमोशनचा योग आहे तुझा, या ब्रेकचा योग आहे. तो योग असतो आयुष्यामध्ये. जसे माझ्या आधी 2दा येऊन गेले, पण मी नाही म्हटलं की ते मी घेतले नाही. तिसऱ्यांदा तो योग आला, तो मी घेतला आणि देवाच्या कृपेने, गुरुजनांच्या आशीर्वादाने, आई-वडिलांच्या आशीर्वादाने तो मला मला ते त्याचं यश मिळालं. आणि त्याच्यानंतर अनेक असे आले ब्रेक, पण मी ॲज आय वॉज वर्किंग विथ कॉर्पोरेट्स मी तेवढे घेऊ शकलो नाही, कारण नोकरी महत्त्वाची होती माझ्यासाठी. अर्थार्जन हे महत्त्वाचं होतं. आणि आय हॅव नेव्हर सेड की बाबा मला गाण्यामध्ये करिअर करायचं आहे. गाणं नक्की जपा, कला नक्की जपा. पण त्याचबरोबर आज गेल्या 1 वर्षामध्ये सर्वांना, दुनियेला दाखवून दिलेलं आहे, की बाबा जे काही तुम्ही करताय, जे तुमच्याकडे नॉलेज असेल तर तुम्ही सर्व्हाईव्ह होणार आहे. अनेकांच्या अतिशय आपण बघतो पॅन्डेमिकमुळे किती हाल झालेले आहेत. अनेक कलाकारांचे हाल झालेले आहेत. अनेक इंडस्ट्रीमध्ये, एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचे हाल झालेले आहेत. सो देअरफॉर आय ऑल्वेज से, मी थोडा डायव्हर्ट झालेलो आहे. वॉरन बुफे, यू शुड हॅव मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम. तुम्ही जर गाणं करताय, जर तुम्ही वादक आहात, गायक आहात किंवा तुम्ही काही कुठची दुसरी कला जोपासतायत, त्याबरोबर एवढंच लक्षात ठेवा, की तुम्ही तुमचं दुसरं अर्थार्जनाचा एक फिक्स मार्ग ठेवा, की जेणेकरून तुम्हाला पूर्ण लाईफभर ते अर्थार्जन, तो मार्ग जो, भले तुम्ही बँकेत असाल, तुम्ही LICचे एजंट असाल किंवा तुम्ही कशामध्ये काहीतरी करत असाल किंवा तुम्ही माईट बी ब्रोकर असाल, स्टॉक ब्रोकर असाल, यू डू समथिंग आणि तुम्ही तुमची कला जोपासा. कमिंग बॅक, तुमचे सूर पक्के असले पाहिजे, तुमचा रियाज पक्का असला पाहिजे. तसा असेल तर डेफिनेटली तुम्हाला कुठचेही आजचे गुणी जजेस आहेत, ते तुम्हाला नक्कीच, तुम्हाला काय म्हणतात ना, तुम्हाला त्याप्रमाणे जजिंग क्रायटेरिया असा तुमचं जे गाणं खणखणीत असलं पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट, यू शुड डेव्हलप डिफरंट टाइप ऑफ जॉनर्स. जे मला वैशाली सांगते, ते मला बिला शिंदे सांगते आणि जे मला सुरेश वाडकर पण म्हणतात आणि शंकर महाजन पण म्हणाले. शंकर महादेवन म्हणाल, काही कसं कुठेही गातात. इफ यू रिमेंबर केरविनेटरची एक ऍड होती की असे एक
कवळी अशी फ्रीज उघडला की कवळी अशी कडकड कडकड करते आणि एक गायक बाहेर बसलेला असतो आणि तो गातो ते ताण वगैरे घेतो. त्यांचा आवाज लिहिलाय फिरतो. त्यांना क्लासिकल सांगा क्लासिकल गातात, फोक सांगा फोक गातात, रॉक सारखं त्यांनी संगीत हे केलेलं आहे. पंजाबी जॉनर द्या, पंजाबी सारखं भाग निकाल भाग मध्ये त्यांनी अतिशय जबरदस्त हे केलेलं आहे. अनेक गायक गायिका त्यांना ते जबरदस्त त्यांना ते जसा गाण्याची डिमांड आहे, जसा पिक्चरची डिमांड आहे त्याप्रमाणे तो गायक घेतात. अगदी रिसेंटली बंदिश बँडिट बघितला सर्वांनी वेब सिरीज? सर्वांनी बघा. सर्वांनी बघा कारण का त्याच्यामध्ये अशीच एक शाल्मली खोलगडे सारखी, मी तिचं नाव घेत नाही, पण अशीच एक गायिका असते जी जबरदस्त परफॉर्म करत असते आणि शेवटी तिच्या जीवनामध्ये तो हिरो एक क्लासिकल सिंगर येतो आणि तो क्लासिकलचा त्याचा पाया भक्कम असल्यामुळे आणि नंतर त्याचा आवाज याला अतिशय जबरदस्त रेंज असल्यामुळे आणि रियाज पक्का असल्यामुळे तो कसाही गाऊ शकतो आणि तो सुपिरियर ठरतो. फायनली ही गायिका म्हणते की मी पण आता सुरुवातीपासून म्हणजे स्क्रॅच पासून नवीन शिकणार आणि मी पण क्लासिकल शिकणार. ही सर्वात मजा आहे क्लासिकलची आणि आपल्या शास्त्रीय संगीताची. जर तुमचा क्लासिकलचा पाया भक्कम असेल, तुमचं गाणं खणखणीत असेल, तुम्हाला आज एखादा रियालिटी शो तुम्हाला हे करेल, जसं अरिजित सिंगला केलं, दुसऱ्यांनी केलं. पण शेवटी जर तुमच्याकडे टॅलेंट आहे आणि नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड, कुठेही सोडू नका तुमचं. जर तुम्हाला वाटत असेल मी करणार म्हणजे करणारच आहे, इट्स नॉट ओनली इन संगीतामध्ये, कुठच्याही क्षेत्रामध्ये तुम्ही कुठच्याही क्षेत्रात कार्यरत असाल, तुम्ही ते ध्यासाने करा. आज ना उद्या तुम्हाला तुमचा सक्सेस मिळणारच आहे. त्या तुम्ही डिफरंट जॉनर हे इम्पॉर्टंट आहे. काही वर्षापूर्वी आपले मराठी सारेगममध्ये असाच एक गायक आलेला होता. फक्त तो फोक म्हणजे फोकस गाणी गायचा. दुसऱ्या तिसऱ्या ह्याच्यात बाहेर गेला. आज आपण अनेक बघतोय आहे. लेटेस्ट अगदी मला माझ्या मित्रांनी केलेला आता सूरनाथ ध्यासनामा बघितलं. त्याच्यामध्ये अनेक चांगले गायक गायिका होत्या बेसिकली. पण त्यांचा जॉनर एकच होता. फोक तो फोक. त्याच्यामुळे तो ना तुम्ही जर आलाय तर तुम्हाला फोक पण गाता आलं पाहिजे, लावणी गाता आली पाहिजे, भावगीतं गाता आलं पाहिजे, अभंग गाता आला पाहिजे आणि कुठचं ते म्हणा लता दीदींचं मदन मोहनचं सॉन्ग गाता आलं पाहिजे किंवा रात अकेली है याचं सगळं गाणं पण गाता आलं पाहिजे. क्या आजा आजा हे आशा दीदींचं मोस्ट डिफिकल्ट सॉन्ग आणि रफी साहेबांचं हे पण तुम्हाला गाता आलं पाहिजे. केबरे विच इज वी कॉल्ड रॉक. त्याप्रमाणे तुम्हाला तुम्ही जर कुठच्याही रियालिटी शो मध्ये असाल तर यू हॅव टू सिंग इन डिफरंट जॉनर, डेव्हलप डिफरंट जॉनर्स. थँक्यू. थँक्यू अवधूतजी. आपला दुसरा प्रश्न आहे निलेश महाडिक यांनी विचारलेला आहे. येस सर. व्हॉइस कल्चर म्हणजे काय? व्हॉइस कल्चर हा पण एक मोठाच अभ्यास आहे आणि मी खूप फॉर्च्युनेट आहे. डॉक्टर अशोक रानडे ज्यांनी अनेक भीमसेनांना, त्याच्यानंतर वसंतराव देशपांडे, लता दीदींच्या आणि अनेक दिग्गजांच्या मुलाखती घेतल्या. फक्त त्यांनाच घ्यायला दिलेल्या आहेत, बाकी कोणाला द्यायला दिले नाही. आणि जे गाढे अभ्यासक होते, अतिशय साहित्य सहवासामध्ये कलानगर बँड्राला राहायचे आणि माझे गुरु त्यांच्याकडे शिकायचे म्हणून मला त्यांचा सहवास लागला. तर त्यांनी व्हॉइस कल्चरवरती प्रचंड मोठा अभ्यास त्यांनी केलेला होता. व्हॉइस कल्चर मगाशी तुम्हाला म्हणालो त्याप्रमाणे गायकालाच नाही, ऍक्टरला पण आणि तसंच व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट यांना तो उपयुक्त आहे आणि आपल्या सर्वांना उपयुक्त आहे. आज आपण अनेक वेळा बोलतो, दिवसभर बोलत असतो, अनेक वेळा ओरडत असतो, खात पित असतो. मी तुम्हाला मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आपण आपल्या गळ्याची काळजी कशी घेणं, त्याचप्रमाणे कुठचे आपण त्याची सर्व प्रिकॉशन्स कसं घेणं, त्याची आपण कशी निगाराने आपण काळजी घेऊन ते कसं आपण आवाज जपावा, हे व्हॉइस कल्चरमध्ये तुम्हाला शिकवलं जातं. आणि त्याचे वेगवेगळे आवाज म्हणजे त्याचे रियाज वगैरे किंवा म्हणा किंवा त्याचे एक्सरसाइज आहेत. फॉर एक्झाम्पल हे आपले फेशियल्स सर्व एक्सप्रेशन्स आहेत. कधी कधी आपण झोपून उठतो वगैरे की हे असतं. नंतर कधी कधी मी स्पेशली कधी कधी मी कॉम्पेअरिंग पण करत असतो आणि गायचं पण असतं, तेव्हा हे आपले फेशियल एक्सप्रेशन्स की आपले जे नर्व्स असतात कधी कधी आपल्या नम झालेले असतात, कधी कधी आपण ऑडिटोरियम मध्ये असतो, एसी जास्त असतो, देअरफॉर आपल्या सर्व जे नर्व्स असतात कधी कधी घट्ट होतात. त्यामुळे आपण हे असे फेशियल एक्सरसाइज करणं पण इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर निवेदक असाल, जर तुम्ही व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असाल किंवा तुम्ही ऍक्टर वगैरे असाल, तुम्हाला नाटकामध्ये ऍक्टिंग करायची आहे किंवा तुमचा आता प्रयोग आहे, त्यावेळेला हे जसं आम्ही रियाज करून किंवा काय म्हणतात आपण सर्व सचिन तेंडुलकर वॉर्मअप आणि नेट खेळून जो जातो, त्याचप्रमाणे हे फेशियल एक्सरसाइज करणं इम्पॉर्टंट आहे. असं जस्ट स्ट्रेच ऑल युअर मसल्स की जेणेकरून ते तुम्हाला सर्व कारण मी बोलतोय आतमध्ये माझी जिव्हा आहे ती पण आहे, त्यामुळे त्या जिभेचं पण एक्सरसाइज आहे, ती व्यवस्थित फिरवा. कारण फायनली काय ती मी फ्लेक्झिबल करतोय आणि माझे सर्व फेशियल नर्व्स आहेत ते पण फ्लेक्झिबल करायचं आणि लवचिक आणि त्याला वॉर्मअप देतोय, जेणेकरून मी जे निवेदन करीन, मी जे बोलणार आहे, जे मी व्हॉइस ओव्हर करणार आहे किंवा जे मी इव्हन गाणार आहे,
माझे शब्दोच्चार खूप इम्पॉर्टंट आहे. शब्दप्रधान गायकी जे आपण गातोय त्याचा प्रत्येक शब्द व्यवस्थित तो ऐकता आला पाहिजे, प्रेक्षकापर्यंत गेला पाहिजे. कारण आपण भावगीतं भक्तिगीतं गातो, तो भाव म्हणजे अजून एक आमचे गुरु पंडित यशवंत देव ते शब्दप्रधान गायकी याच्यावरती त्यांचा खूप मोठा अभ्यास होता आणि त्याच्यावरती ते सांगायचे की तुम्ही जे गातायत तो प्रत्येक शब्द हर कतरा कतरा ऑडियन्सला तो प्रत्येक व्यवस्थित तो ऐकू गेला पाहिजे. सो देअर फोर व्हॉइस कल्चर हा खूप मोठा सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये ओंकार साधना पण येते, वेगवेगळे हे सर्व एक्सरसाइज येतात, आवाजाचे वेगवेगळे एक्सरसाइज येतात. जसं पंडित भीमसेन जोशी यांना आवाज असा नव्हता, त्यांनी तो कमवलेला आवाज आहे. त्याच्यासाठी ते काय करायचे, मग त्यांना सांगितलं की बाबा जा बाबा समुद्र किनारी जा, सकाळी तिकडे ओरड मोठमोठ्याने. ओके, हाय काय तिकडचे गारगोटे आणि जे गोटे आणि ते तुझ्या जिभेवर घास, हे तुम्हाला माहिती असेल नसेल मला माहिती नाही, पण हे पण म्हणजे त्याच्यामुळे त्यांच्या आवाजाला तो समुद्राची गाज का एवढा तो भीमसेन म्हणजे तो भीमसेनी आवाज होता, एवढा जबरदस्त पॉवरफुल आवाज होता. वयाच्या 80व्या 70 75 80व्या वर्षी पण ते जबरदस्त गाऊ शकायचे का, इतक्या वर्षांचा रियाज त्यांची साधना होती. त्या व्हॉइस कल्चर हा टोटली एक वेगळा भाग आहे. त्याच्यामध्ये ओंकार साधनेपासून अनेक वेगवेगळे फेशियल आणि सर्व अनेक एक्सरसाइज येतात जेणेकरून आपलं आवाज हा मजबूत आणि आपल्या आवाजाला एक चांगलं वेगळं वलय आणि आपल्या उच्चारांना आज कोणाचे उच्चार म्हणाल तर आपले वंशे शरद दादा त्यांचे उच्चार बघा, त्यांचं वाचन तेवढंच इम्पॉर्टंट आहे. व्हॉइस कल्चरमध्ये वाचन येतं. सर्वांना एकदम साधा आणि अतिशय सिंपल मार्ग, घराच्या एका रूममध्ये बसा, 10 मिनिटं प्रत्येक दिवशी कुठचा तरी न्यूजपेपर घ्या किंवा पुस्तक घ्या, समोरच्या सर्व तुमच्या घरातल्या लोकांना बसवा, 3 ते 4 व्यक्ती, आई वडील जे कोण भावंड असतील, 10 मिनिटं फक्त वाचा. हा एक्सरसाइज करा दर दिवशी. तुमचं वाचन सुधारतं, तुमचं उच्चार सुधारतात आणि तुमचा व्हॉइस आहे ना तो तुमचा व्यवस्थित होतो. तुमचा आवाज हा सर्वात महत्वाचा आहे. त्याच्यात अनेक एक्सरसाइज आहे. फॉर एक्झाम्पल हा मजेशीर एक्सरसाइज आहे. काका ताजा सफेद एक काळी एक सूर आहे. काका ताजा 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 काका ताजा. आता हे म्हणा काका ताजा का, हा अशोक गराडेंनी शिकवलेला एक्सरसाइज आहे. फॉर एक्झाम्पल काय आहे, आकारामध्ये आपण प्रत्येक तो उच्चार होतोय त्याच्यामुळे आपले सर्व हे उच्चार आणि आपला आकार, जसं मगाशी मी अजून एक मोठा भाग सर्व सांगायला तुम्हाला विसरलो, आकारामध्ये गाणं असलं पाहिजे. आज कुठचंही गाणं तुम्ही युट्यूब वरती सोनू निगमचं शानचं किंवा कुठच्याही बघा, त्यांचा आकार नसतो, आवाज असा म्हणजे जेवढे ओठ जेवढे बंद केलेले असतात तेवढे असतात. परंतु लता दिदी म्हणा, आशा दिदी म्हणा, किशोरांचं गाणं म्हणा, आकारातलं गाणं होतं. तोंड उघडं ठेवून गाण्याचा प्रयत्न करा. तो एक व्हॉइस कल्चरचा आणि गाण्याचा एक वेगळा भाग आहे. आणि हा एक एक्सरसाइज आहे. हा तुम्हाला रेंजसाठी पण तुम्हाला त्याच्यावरती मी तुम्ही जेवढं वरती जाऊ शकाल तेवढं रे ग तार सप्तकाला सा रे ग म प तेवढं तुम्ही तो करा. डेफिनेटली तेवढं तुम्हाला चांगला तुमचं रेंज पण वाढते आणि तुमचे व्हेरी इम्पॉर्टंट उच्चार स्पष्ट होतात. आकारामध्ये तुम्ही हे करताय. वाचन हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. मोठ्याने वाचा. प्रत्येक दिवशी 10 मिनिटं एका कोपऱ्यामध्ये तुम्ही बसा समोर आणि हे प्रत्येकाने करून घ्या. घरातल्या सर्वांचं तुमचं वाचन चांगलं होईल, तुमचे उच्चार चांगले होतील आणि व्हेरी इम्पॉर्टंट तुम्ही 4 चौघांमध्ये बोलायची वेळ आली तर तुम्ही कॉन्फिडेंटली व्यवस्थित बोलू शकाल. जर माझ्याकडे शब्द संपदा असेल माझ्या डोक्यामध्ये तरच मी चांगली वाक्य, आज रुजुता बघा माझ्यापेक्षा चांगलं बोलू शकतात, चांगलं कॉम्पेअरिंग करू शकतात. कारण का, त्यांचा अनुभव, त्यांचं वाचन आणि त्यांचा रियाज, कुशाचा रियाज, त्यांच्या कॉम्पेअरिंगचा रियाज आणि डेफिनेटली गाण्याचा रियाज पण. ओव्हर टू यू रुजुता. थँक्स. थँक्यू अवधूतजी. आता पुढचे जे 2 प्रश्न आहेत मला वाटतं त्याचं थोडं उत्तर या उत्तरात आलेलंच आहे. मिस्टर बरं. पर्वते यांनी विचारले की ते हाय हो. स्केल मध्ये जास्त गाऊ शकत नाहीत आणि गायले तर त्यांना हेडेक होतं, डोकेदुखीचा त्रास होतो, तर गाईड करा. आणि सोनल कांबळे यांनी पण साधारण रिलेटेड प्रश्न विचारलाय की तारसप्तकाचा रियाज कसा करावा. तारसप्तकाचा मगाशी सांगितल्याप्रमाणेच की मिलिंद दादा हे असं तुम्ही प्रश्न विचारतात वगैरे. आता त्यांचं वय काय आहे? ही इज नाऊ 60-70 वगैरे 60 अबव्ह आहेत. 70. आता 70 मध्ये जर हा माणूस म्हणतो बाबा मला काय म्हणतात, नो डाऊट मध्ये बहुत अच्छी बात आहे आणि तो डेफिनेटली रियाजाने हळूहळू होईल. पण शेवटी काय, आज मी काय म्हणतोय ते खूप लक्षात ठेवा. आज अनेक जण म्हणतात अरे वो लता भी गाती नाही ना भी, वो आशा भी इतका ब्रेक नाही आहे, असे काय काय निर्बुद्ध महान व्यक्ती असे म्हणतात.
वयाच्या 75 वयापर्यंत ती माणसं व्यवस्थित गात होती. ते दैवी चमत्कार आहे. हे चमत्कार तुम्हाला पुढे बघायला मिळणार नाही. आज माझं वय 44 आहे. आज पुढे माझं गाणं 5, 6, 8, 10 वर्ष टिकेल मॅक्स. इट डिपेंड्स ऑन एव्हरीबडीज बॉडी मेटाबॉलिझम. तुमची प्रत्येकाची शरीर यष्टी, तुमचं प्रत्येकाचं जे काय म्हणतात लेवल, एनर्जी लेवल आणि तुम्हाला असलेले डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉइड. मला थायरॉइड आहे. ओके. आणि सर्व मी तरी पण आम्ही सर्व रियाजाने आणि जेवढे एक्सरसाइज होईल तेवढं आम्ही हे करतो. वयोमानाप्रमाणे तुमचा आवाजाची रेंज कमी होते. मी माझं गाणं सफेद 4ला शिकायचो आणि सफेद 4चा पंचम पण माझा लागायचा. आता मी काळी 2च्या पण वरती काय मी सफेद 2च्या वरती पण गाऊ शकत नाही. बिकॉज ऑफ द वयोमानाप्रमाणे अनेक आपल्या शरीरामध्ये आणि प्रत्येक 5-5, 6-6, 8-8 वर्षांनी आपल्यामध्ये चेंजेस होतात. कमिंग बॅक टू द आता सोनलजी तुम्हाला हाय रेंजला तुम्हाला डेफिनेटली प्रत्येक सुराला तुम्ही सा रे ग म प ध नि हे जेवढं हळू म्हणाल तेव्हा आणि मग सा हा तुम्ही तारसप्तकातला जेवढा होईल तेवढा तुम्ही सस्टेन करा. पुढे एक एक पायरी जसं आपल्या आई वडिलांनी शिकवलं आपण एक एक पाऊल चालत पुढे जातो की आपण एक जिना आहे एक एक पायरी चढत पहिल्यांदा डायरेक्टली आपण 10व्या मधल्या की 10व्या पायरीवरती किंवा 5व्या पायरीवरती पण आपण उडी मारत नाही. कसं जातो आपण जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप शिकतो. ABCD 1 2 3 4 क ख ग घ आणि हळूहळू वी कन्स्ट्रक्ट द सेंटेन्स अँड वी डू कॅल्क्युलेशन्स अँड वी ग्रो इन युअर लाईफ. सिमिलरली प्रत्येक सुरावर हळूहळू थांबत त्याप्रमाणे तो रियाज करा आणि तो व्यवस्थित तो जो आपण वरचा सा लावतो ना तो सा असा नाही लावायचा. सा पूर्वीच्या गायक गायिका आपण जे ऐकतो ना मैफिलीला नुसतं थांबले वरचा सा कधी लावतोय तो लावला की हा जो स्वर्गीय आनंद व्हायचा जो आनंद आपण आता पण घेतो एखादी व्यक्ती कुठचाही आपण तो सा लावल्यावर पहिली गोष्ट स्वानंदासाठी गा. जर मला आनंद मिळत असेल तर मी तो दुसऱ्याला देईन. पण जर मलाच मिळाला नाही तर मी दुसऱ्याला आनंद कसा देणार. सो देअरफॉर आपले सूर पक्के असले पाहिजे. तो आपला सा व्यवस्थित लागतो आणि लागणारच. माझा लागत नव्हता. गुरुजींनी जे दाखवलं अरे बाबा असं नाही बिंदास गा फुल थ्रोटेडली गा काय होतं बघूया. आणि मग ज्या लावला त्या वा क्या बात आहे. अरे मग वरती जा मला भीती वाटते. अरे लाव काही घाबरू नकोस. हळूहळू एक एक पायरी चढत सा रे ग मा असं हळूहळू करत जायचं. ओके. त्याचा पण एक वेगळा तुम्हाला एक्सरसाइज आहे जो पंडित बबन हळदळकरांनी आम्हाला एका वर्कशॉपमध्ये सांगितलेला होता की भरपूर श्वास घ्या. ओके. भरपूर श्वास घ्यायचा. ओके. अँड स्ट्रेन युअर वोकल कॉर्ड आणि हे वरती करून द्या. होल्ड युअर ब्रेथ. ओके. पहिल्यांदा 10-15 सेकंद करा. मी अर्धा मिनिटं पण करतो मला काही प्रॉब्लेम होत नाही. अँड मग हळू खाली येऊन एक्झेल युअर. हा एक अजून एक आहे. अनेक त्याच्या काय म्हणतात एक्सरसाइजेस आहेत. अनेक त्याच्या पद्धती आहेत. कळलं का. अनेक तुमच्या गुरूंकडून पण तुम्हाला अजून काही नवीन शिकायला मिळेल. पण हा वन ऑफ द हे आहे. इफ यू वॉन्ट टू इन्क्रीज युअर रेंज डीप ब्रीथ. होल्ड युअर ब्रेथ. हळू पुन्हा खाली या आणि श्वास घ्या. दिस इज वन ऑफ द एक टेक्निक आहे जे मला बबन हळदळकरांनी शिकवलेलं. हे आम्ही केलं आणि डेफिनेटली त्याचा मला बऱ्यापैकी उपयोग पण झाला. ओंकार साधनेमध्ये पण ओम 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 ओम. तुम्हाला जेवढं वरती तुम्हाला हळूहळू विदाउट स्ट्रेनिंग युअर व्हॉइसला स्ट्रेन कुठेही करू नका. जर तुम्हाला वाटत असेल आवाजाला थोडा त्रास होतोय थोडा वोकल कॉर्डला त्राण होतोय होल्ड इट. हळूहळू करा. पहिल्याच दिवशी आपण 50-100 डंबेल मारत नाही. हळूहळू करतो. पहिल्याच दिवशी मी 40-50 सूर्यनमस्कार मारत नाही. पहिले 5, 8, 6, 7, 8, 10 हळूहळू जायचं. दॅट्स द थिंग. थँक्यू.
Over to you, थँक्यू Shweta. अवधूतजी. Yeah. एक 3-4 प्रश्न अजून आहेत. आता वेळ थोडी संपत आली. आपण घेऊया बरोबर, वेळ Yes, आहे तसा yes, प्रश्न yes, नाही. sure. ईश्वर जोशी यांनी विचारलंय, हाऊ टू बरोबर. एक्सप्रेस अ सॉन्ग, म्हणजे एक्सप्रेशन कसे गाण्यामध्ये घालता येतील. एक्सप्रेशन मी तुम्हाला मगाशीच बोललो, डिफरंट जॉनर्स असतात. आज किशोरदांचं कुठचं गाणं म्हणा किंवा रफी साहेबांचं एहसान तेरा हो, हे रोमॅन्टिक गाणं आहे. तर तुम्ही त्याप्रमाणे ते तसेच शब्द उच्चारले पाहिजे. आय कॅनॉट सिंग लाईक आता तुझं दिया तूने क्या बदला ये मौसम, आय कॅनॉट म्युझिक डायरेक्टरने जसं सांगितलं त्या भावनेने ते गायलेलं आहे. कळलं का? फॉर एक्झाम्पल रफी साहेबांचं या एक राग अनेक प्रकारे गायलाय. रोमॅन्टिक गायलेला कुठचा गायला यमन रागामधलं तर एहसान होगा तेरा मुझ पर, मन रे तू काहे नधी, अगदी सॅड मध्ये गायलेलं आहे. नव कल्पना नव रूप से, हे शृंगार गातलं गाणं आहे. वेगवेगळ्या पद्धतीचं गाणं आणि हे पुन्हा किशोर पुन्हा आपले मुकेश साहेबांनी गायलेलं आहे. भोली हुए यादो किंवा कुठचं गाणं आहे अजून म्हणा यमन रागामधलं आसू भरी है, अतिशय सॅड गाणं आहे. त्यांनी कसं गायलंय पण हे चंदन सा बदन रोमॅन्टिक गायलेलं आहे. तो प्रत्येक गाण्याचा मूड बघून त्याप्रमाणे शब्दोच्चार आणि त्याप्रमाणे एक्सप्रेशन हा एक वेगळा पुन्हा टोटली वेगळा विषय आहे. त्याच्यात पुन्हा मला अर्धा पाऊण तास बोलावं लागेल. परंतु जसं गाणं आहे ज्याचा भाव आहे तसं भावामध्ये गाऊन त्याप्रमाणे ते एक्सप्रेशन आणणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. अँड देअरफॉर यू हॅव टू डेव्हलप डिफरंट जॉनर्स. कळलं का? वेगळे जॉनर्स डिफरंट तुम्ही डेव्हलप करायला इम्पॉर्टंट आहे ते गाणं. ओव्हर टू यू. ओके अवधूतजी, मी एक 2-3 प्रश्न आता एकत्र तुम्हाला येस, येस, सांगते. येस, येस, पल्लवीचा प्रश्न आहे की आजकाल कॅरोके सोबत गाण्याचा ट्रेंड आहे, पण माझ्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जो माझा अभ्यास सुरू आहे त्यावरून बरोबर. माझं असं मत आहे की कॅरोके सोबत गाताना आपण आपली शैली गाण्यात अप्लाय करू शकत नाही. तर आपलं याच्यावर मत काय आहे, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न कविता राणा शर्मा यांनी विचारला आहे की देर आर एज लिमिटेशन्स फॉर एंट्री इन टू रियालिटी शोज, तर याबाबत तुमचे काय व्ह्यूज आहेत की एज लिमिट असावं की नाही, कारण आमच्यासारखे काही जण आता त्यात भाग घेऊ शकत नाही एज लिमिट क्रॉस झाल्यामुळे. तर यावर तुमचं मत काय आहे. ओके, सो पहिला प्रश्न आपला जो होता की बेसिकली कराओके आणि शास्त्रीय संगीत हे टोटली दोन्ही वेगळे सब्जेक्ट आहेत. ओके, त्या तुम्ही जे शास्त्रीय संगीत शिकताय किंवा तुम्ही जे संगीत शिकताय ते व्यवस्थित शिका गुरूंकडनं आणि त्याचा अभ्यास करा. कराओके हा टोटली वेगळा आहे, एक नवीन विश्व आहे आणि गेल्या एका वर्षामध्ये किंवा गेल्या काही वर्षामध्ये ते अनेक जण म्हणून घराघरामध्ये रफी, किशोर, लता, आशा आणि काय अरिजित सर्व जन्माला आलेले आहेत. कळलं का? आणि सर्वांना वाटतं आम्ही खूप चांगले गातो आणि ते गातात पण. परंतु ह्या दोन्ही वेगळी क्षेत्र आहेत. तेव्हा तुम्ही व्यवस्थित गाणं शिका. चांगलं जर उत्तम संगीत उत्तम गुरूंकडनं शिकलं तर तुम्ही कुठचंही गाणं लाईव्ह आणि कराओकेवरती पण गाऊ शकता. प्रत्येक जॉनर आहे त्या कराओकेमध्ये. मग तुम्ही कुठचंही गाणं घ्या, त्याच्यामध्ये फोक पण आहे, लावण्या पण आहेत, रोमॅन्टिक गाणी पण आहेत, ते सर्व आहे. त्यात तुम्ही ते गाणं व्यवस्थित ज्या तुम्ही क्लासिकल शिकतायत त्या तुम्ही ते गाणं क्लासिकलीच गायचं असतं. आणि ज्या तुम्ही कराओके गातायत कुठचंही गाणं म्हणतायत, मेरे सपनों की रानी कब आएगी तू क्या, रूप तेरा मस्ताना, हे तुम्ही त्या त्या प्रत्येक गाणं त्या त्या जॉनर प्रमाणे त्या कुठचं बीट आहे, कुठे गाणं एंड होत आहे, कुठे M1 M2 सुरू होत आहे, कुठे एक्झिट होत आहे, ते प्रमाणे व्यवस्थित ते प्रॅक्टिस करून ते तुम्हाला गायचं आहे आणि त्या त्या जॉनरमध्ये गायचं आहे. दोन्ही वेगळे अभ्यास आहेत आणि दोन्ही वेगळे प्रकार आहेत. हा, परंतु आजकाल जे नवीन गाणं तुम्ही सपोज एखाद्या उद्या नवीन गाणं रेकॉर्ड करत असाल, पिक्चरमध्ये गायला गेलात तर डेफिनेटली तुम्हाला कराओके म्हणजे -1 ट्रॅक वरतीच गायचं हे लक्षात ठेवा. त्या ते पण एक वेगळा अभ्यास म्हणजे ते त्याची प्रॅक्टिसच आहे. सो इम्पॉर्टंट आहे ते तुम्ही ट्रॅकवरती गाणं. कमिंग बॅक टू द सेकंड आहे
रियालिटी शो बद्दल माझं काही म्हणणं नाही. प्रत्येकाला 30 पत्र नॉर्मली आजकाल एंट्री असते, ती 28 होती. मध्यंतरी सूर नावाने मला सॉरी आय डोंट वॉन्ट टू गेट इंटू इट. त्यांनी शेवट सेकंडला जे शेड्यूल केलेलं होतं ते 5 ते इन्फिनिटी. एखाद्या 5 वर्षाच्या मुलाची किंवा 8 वर्षाची किंवा 12 वर्षाच्या मुलाची तुम्ही 60 आणि 50 आणि 40 वर्षाच्या माणसाची कशी कंपेअर करू शकणार? फक्त एक मध्यंतरी सारेगमनी मराठीनी एक चांगलं शेड्यूल ज्याच्यामध्ये मला वाटतं अनुजाताई होती, अनुजा वर्तक होती आणि यज्ञेश्वर लिंबे होते. 40च्या वरती एक शेड्यूल, एकच शेड्यूल होतं, ते चांगलं सक्सेसफुल झालेलं होतं. आणि याच्यामध्ये माझं काही म्हणणं नाहीये. डेफिनेटली मी प्रपोज केलेलं आहे की 40 अबोव्ह पर्यंत वरती पण काय म्हणतात स्पर्धकांना तुम्ही संधी द्या. पण 40च्या वरती तुम्ही एक शेड्यूल ठेवा. कळलं का? तसं तुम्ही 30 ते 40 मध्ये पण लोक अडकलेली असतात. काय काय जणांचं गाणं ऍक्च्युअली 35-40 नंतर बहरतं की ते कळतं. तर डेफिनेटली त्यांना तुम्ही हे करता. त्याच्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही. डेफिनेटली तुम्ही सजेस्ट करू शकता, सोशल मीडियावर टाकू शकता. जे कोण ऑर्गनायझर आहेत, झीचे, सोनीचे, कलर्सचे, तर डेफिनेटली त्याच्यावरती काय म्हणतात विचार करतील. आणि डेफिनेटली मी म्हणतोय की खूप अगदी 40च्या वरती पण 35च्या वरती पण खूप चांगले गायक-गायिका आहेत. तर ते पण चांगलं गातील आणि त्यांना संधी मिळावी. आणि एखादं त्याच्यामुळे पण वेगळं शेड्यूल जसं लिटिल चॅम्प्स कोणी वाटलेलं होतं की एवढं चांगलं शेड्यूल होईल. ते एकमेव चांगलं झालेलं शेड्यूल आहे, पण त्याच्यापुढे पण अनेक शेड्यूल चांगले झाले. पण तू मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेशचं जे शेड्यूल होतं ते अतिशय स्मरणात राहिलेलं आहे. प्रत्येक पिक्चर हिट होत नाही, प्रत्येक काय म्हणतात गाणं हिट होत नाही. तसंच प्रत्येक शेड्यूल इट डिपेंड्स किती हिट होतं किंवा नाही होत आहे. कळलं का? दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. पहिलं इंडियन आयडल जेवढं फेमस झालेलं, अभिजित सावंत आलेला, एवढं हिट होतं. पण त्याच्यानंतरची कुठची तुम्हाला स्मरणात आहे का? किंवा तो गायक स्मरणात आहे का? काही नाहीये. परंतु राहुल वैद्यनी ज्या प्रकारे आपलं मार्केटिंग केलं आणि ज्या प्रकारे त्यांनी आज आपलं इंडस्ट्रीमध्ये नाव निर्माण केलंय, ते जबरदस्त आहे. ते शिकण्यासारखं आहे. ते आत्मसात करण्यासारखं आहे. की असे पण गायक आहे की ज्याच्याकडे आज मर्सिडीज आहे. आणि जो सेलिब्रिटी सिंगर्स आणि जो सर्व इंडस्ट्रीमध्ये सर्व गायक-गायिकांबरोबर आणि म्युझिक डायरेक्टर्सबरोबर त्यांचा वावर आहे. इट्स अप टू यू हाऊ यू विल सेल युअरसेल्फ, हाऊ यू विल प्रेझेंट युअरसेल्फ, हाऊ यू विल लर्न अँड गो अहेड इन युअर लाईफ इन एनी फील्ड, नॉट ओनली इन म्युझिक. थँक्यू. माझी स्नेहल शेवटी फरमाईश आहे, एक बोला. मिनिट हा. स्नेहल यांचा प्रश्न आहे की क्लासिकल म्युझिक शिकण्यासाठी काही एज बार आहे का? शिकायला कुठचाही एज बार नाही. कधीही शिका, कुठचीही कला शिका, क्लासिकल शिका, म्युझिकल शिका, डान्स शिका, एनी. अगदी IT पण शिका. उद्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स येणार, तो कोडिंग शिका, फिनान्समध्ये शिका. माझ्या समोर काय काय अशी लोक आहेत 60 नंतर त्यांनी स्टॉक्समध्ये एंटर केलेलं आहे आणि महिन्याला 1.5 2 5 लाख कमवतात. त्यांना ते माहितच नव्हतं. स्वतः शरद साठे का हो ना, शरद उपाध्याय, सॉरी, त्यांनी वयाच्या 60 नंतर सुरुवात केलेली, पण ते नंतर कुठच्या कुठे पोहोचले. राईट? त्या शिकायला कुठेही वय नाहीये. काही करा जीवनामध्ये, आनंद स्वतः घ्या आणि दुसऱ्यांना द्या. आणि कुठेही काहीही तुम्हाला एज बार कुठेही नसतो. शिका आणि गो हेड इन युअर लाईफ. सिंपल. रेगे सर, एक प्रश्न. एक बोला मिनिट सर. एक मिनिट हा. सावंत कुमारजी यांचा एक प्रश्न आहे, थोडक्यात पटकन विचारा सावंत कुमारजी. बरं. मग हॅलो. पर्वत आहे त्याच्यानंतर आपण घेऊ शकता प्रश्न. येस येस. ओके ओके. हॅलो अवधूतजी, बोला. माझा प्रश्न असा आहे की आपण खर्जातील रियाज कसा करावा, आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न आहे की खर्जातील रियाज ज्यावेळेला आपण करतो, समजा तो महिनाभर किंवा 2 महिने फक्त खर्जातीलच रियाज केला, तर तार सप्तकातील स्वरांवरती त्याचा काही परिणाम होतो का? किंवा खर्जातील रियाज करताना तार सप्तकातील पण रियाज कंटिन्यू करावा का? हे दोन्ही संगीत. अतिशय खूप चांगला प्रश्न आहे. एक लॉंग जम्पचं उदाहरण घेतलं का? लॉंग जम्प, की मला जेवढी लॉंग जम्प मारायची आहे तेवढा मी लांब जाऊन धावतो आणि जेवढा मी लांब धावतो तेवढीच मी लॉंग जम्प मारतो. सेम तुमचं टेक्निक अप्लाय होतं की जेवढा तुम्ही खर्चाचा रियाज कराल तेवढा तुमचा, जेवढा खर्चाचा रियाज चांगला तेवढा तुमचे वरचा पण रियाज चांगला होतो आणि तेवढी तुमची रेंज वाढते. ओके. आणि फायनली प्रत्येकाची आवाजाची क्वालिटी आहे. निसर्ग दत्त मगाशी जसं जगजित सिंगला बोललो, जगजित सिंग कधी सफेद 2 काही 3ला गाऊ शकले नाही, कारण त्यांच्या आवाजाची ती पातळीच तशी होती. आय एम टॉकिंग अबाउट ज्यांचा आपल्या सर्वांचे नॉर्मल आवाज आहेत. देवाने दिलेली, निसर्गाने दिलेली जी देणगी आहे ती जेवढी तुम्हाला खर्चातला एक वेगळा ओंकार साधना आणि त्याच्यानंतर सकाळी जेवढं उठा तेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्त 3:30 ते 5:30 हा ब्रह्ममुहूर्त असतो. कोणी उठत नाही. परंतु 6, 6:30, 7ला जेव्हा तुम्ही उठा, जेव्हा आवाज आपला फ्रेश असतो, खर्चातला असतो, तेव्हा तुम्ही मॅक्सिमम खर्चाचा रियाज करा. जसं मगाशी बोललो, प्रत्येक स्वरावर थांबा. सा, रे, असा हा तुम्हाला रियाज करायचा आहे. प्रत्येक स्वरावर थांबून सुरामध्ये म्हणा, ओंकारामध्ये म्हणा
आणि जेवढं तुम्ही ज्या स्वरावरती होल्ड करू शकाल तेवढं म्हणा. त्याप्रमाणे तुमचे जे गुरुजी असतील त्यांच्याकडे पण ते आहे, एक त्याची पद्धत आहे आणि अनेक बाकीच्या पण पद्धती आहेत. परंतु सकाळी जेवढं तुम्हाला उठता येईल आणि त्याचा जेवढा तुम्हाला फक्त 1-1.5 तास फक्त खर्चाचा रियाज करा, तुमचा खर्च डेफिनेटली तुम्हाला चांगला प्राप्त होईल. ओव्हर टू यू. एक शेवटचा प्रश्न हॅलो रेगेजी. एक मिनिट, मिस्टर पर्वते तुम्हाला विचारायचा होता ना, प्रश्न घेऊया. रेगेजी, मला पण एक प्रश्न विचारायचा हा, आहे. मग नक्की पर्वतेंचा आपण मिस्टर पर्वतेंचा एक प्रश्न घेऊ आणि मग सुरेश yes. मोळकर सरांचा प्रश्न म्हणजे घेऊ. माझा प्रश्न काही नाही. माझा एक रिक्वेस्ट आहे की सगळं कार्यक्रम संपला आणि प्रश्न झाली की मैं निघायचं एक कडवं घेतलं तर आमचा जीव तृप्त होईल. नक्की नक्की. Okay. मला वाटतं अवधूतजी ओके, ऐकतील. सुरेश सर बोला. सुरेश मोकर सर नमस्कार. सुरेश हा. मोळकर सर बोल. नाही, मला फक्त एकच प्रश्न आहे हा. की तुम्ही 2 महिन्यापूर्वी एक कॉम्पिटिशन घेतली होती पहा. हो. ते काय त्याचं नाव आहे ये मेरी मला पण आवाज. लक्षात नाही आता, पण त्याचे रिझल्ट मला मिळाले नाहीत. मी पण भाग घेतला होता. बरोबर. त्याचे रिझल्ट मला पाठवाल का प्लीज? मी नक्की पाठवतो, पण त्या ग्रुपमध्ये मी सर्वांना ऍड केलेलं होतं आणि त्या ग्रुपवरती ते रिझल्ट टाकलेले होते. त्या माझ्यामध्ये रुचिता मला मॅडम काही पण दिसलं होत्या. नाही त्यात. तर तुम्ही मला हो. काही दिसलं नाही. हो, बरोबर. मी पण होते. आपण नंतर याबाबत कॉन्टॅक्ट करू. नक्की स्पर्धेबाबत. येस सर. मला फक्त पाठवा सर माझ्या व्हॉट्सअपवर. नक्की सर, शुअर. ओके, थँक्यू व्हेरी मच. येस सर, थँक्यू सर. खूप छान छान प्रश्न आले आणि मला वाटतं की सर्वांना प्रश्नांची योग्य उत्तरं मिळालेली आहेत. सेशन खूप छान झाला आणि मी म्हटल्याप्रमाणे संगीताच्या महासागरातले सुंदर सुंदर अनमोल मोती वेचून आज अवधूतजींनी आपल्या हातात ठेवलेले आहेत. मी परत एकदा अवधूतजींचे खूप आभार मानते आणि इथे उपस्थित सर्वांचे आभार मानते. आणि अवधूतजी, तुम्ही खरंच एका मित्राप्रमाणे मोकळेपणाने आम्हाला सर्व ज्ञान तुमच्याकडचं दिलं आणि म्हणून मला काही ओळी इथे म्हणाव्याशा वाटतात. काही नाती नावापुरती असतात, काही नात्यांना नाव नसतं. काही नाती नावापुरती असतात, काही नात्यांना नाव नसतं. आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात, कारण त्यांचं आपल्या हृदयात गाव असतं. थँक्यू. तर खरंच म्हणून मी म्हटलं की मित्राप्रमाणे सगळ्यांशी छान संवाद साधून आज तुम्ही आम्हाला एवढं सगळं नॉलेज दिलं. आम्ही भाग्यवान आहोत की तुमच्यासारखे एक्सपर्ट आणि मेंटॉर आज आम्हाला इथे लाभले. मी परत एकदा तुमचे खूप आभार मानते आणि पर्वते सरांनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच काही ओळी तुमच्याकडून ऐकायला आम्हाला आवडतील. प्लीज अवधूतजी. मी पण सर्वात प्रथम ब्रह्मांड कट्टा, राजेशजी जाधव आणि रुजुता मॅडम, तुमचे सर्वांचे आणि सर्व प्रेक्षकांनी ज्यांनी इकडे हजेरी लावली सर्वांचे आभार मानतो. आणि नक्की आपण या संगीत सागर हा खूप प्रचंड मोठा सागर आहे. जेवढं शिकू तेवढं कमी. तेव्हा मैं निगा हे पेक्षा मी अजून आता मला पण ऍक्च्युली 2-3 दिवस थ्रोट इन्फेक्शन होतं. आता पण आवाज थोडा थकलेला आहे, नो डाऊट. मी तरी पण तुमचं एखादं गाणं म्हणण्याचा प्रयत्न करतो, रफी साहेबांचंच. ओके. रफी साहेबांचं मला सर्वात अनेक गाणी आवडतात आणि त्याच्यापैकी वन ऑफ माय फेवरेट सॉन्ग हे नवनिहाल पिक्चर मधील मदन मोहनजींचं आहे जे गाणं, मैं निगाह है तेरे चेहरे से. नाही, मैं निगाह नाही, तुमचं गाणं आहे तुम्हारे जुल्फ के, तुम्हारे जुल्फ के. नाही, मैं निगाह नाही. खूप सुंदर आहे. तुम्हारी जुल्फ के साए में शाम कर लूंगा, तुम्हारी जुल्फ के साए में शाम कर लूंगा, सफर उम्र का पल में तमाम कर लूंगा, नजर हटाई तो पूछूंगा इश्क का अंजाम, नजर हटाई का छुपाई मला आता आठवत नाही, क्षमा करा. नजर हटाई तो पूछूंगा इश्क का अंजाम, नजर मिलाई हटाए तो खाली पयाम कर लूंगा, नजर हटाए तो नजर झुकाई तो खाली पयाम
कर लूंगा. ह्याच्यामध्ये प्रत्येक शब्द रफी साहेबांचा आणि प्रत्येक त्यांचे हरकती आणि जो मुलायमपणा आहे, इट्स आउटस्टँडिंग. मदनजींनी एकदा त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये पण सांगितलेलं होतं, वन ऑफ माय फेवरेट सॉन्ग ऑफ रफी साहब इज हे आहे. आणि दुसरं त्यांचं एक अनरिलीज गाणं आहे, कैसे कटेगी जिंदगी तेरे बगैर. त्याच्यामध्ये जो रफी साहेबांचा आवाज लागला आहे आणि त्याच्यामध्ये जे त्यांनी छोट्या छोट्या हरकती घेतलेल्या आहेत, स्पेशली दुसऱ्या अंतरामध्ये, अप्रतिम गाणं आहे. कैसे कटेगी जिंदगी तेरे बगैर, पाऊंगा हर शे मैं कमी तेरे बगैर. आणि खरोखर आहे रफी साहेब आणि मदन मोहन या दोघांचीही आम्हाला या गाण्याने प्रचंड अशी आठवण येते. आणि या दोघांचीही कमी ही जन्मभर आम्हाला सर्वांना आपल्याला ती जाणवते. सर्वांचीच कमी, रफी साहेब म्हणा, किशोरदा म्हणा, पंचमदा म्हणा किंवा मदन मोहन म्हणा, या सर्व लिजंड होते. एकच दुःख होतं, खूप ते तिथे गुपते, की बाबा ह्या लोकांचं एकदा तरी दर्शन झालं असतं, की या लोकांना तरी एकदा भेटलो असतो, खूप मजा आली असती, डोळ्याचं पारणं पेटलं असतं आणि जीवनाचं सार्थक झालं असतं. थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन टू ब्रह्मांड कट्टा अँड ऑल मेंबर्स अँड ऑल फ्रेंड्स अँड रुजुताजी अँड राजेशजी. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट. खूप खूप छान मजा आली मला अवधूतजी. सर्वांशी गप्पा मारायला. तुमच्या सुरेल गाण्यांनी खरंच वातावरण अगदी संगीतमय करून टाकलं. तुमचा आवाज थोडा बसला असल्यामुळे मी पर्सनली रिक्वेस्ट हो, हो. नाही केली, पण कोणाला Yes, 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 नावलं yes. नाही, त्यामुळे तुमचं गाणं आज छान सादर झालं. आणि आता मी ब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक आपले श्री राजेश जाधव सर यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शनाचं काम पार पाडावं आणि नंतर आपण या कार्यक्रमाची सांगता करूया. राजेश सर. आज आमच्या इकडे बरेच सूर्य आले होते, अवधूतजींनी सांगितलं होतं, आणि सगळे तळपते सूर्य आहेत. आणि या सूर्यांना तुम्ही छान मार्गदर्शन केलं आणि तळपतात आहेत आता पुढे येण्यासाठी. तर मी संगीत कट्ट्याच्या प्रत्येक सभासदांना विनंती करेल की ही कार्यशाळा जी आपण घेतो ती तुमच्या फायद्याची आहे. आणि आज बराच फायदा हा अवधूतजींनी त्यांच्या संभाषणातून केलाय. खरंच मी अवधूतजींना सलाम करतोय. आणि अवधूतजींनी असंच मार्गदर्शन पुढेही ब्रह्मांड कट्ट्याला आणि संगीत कट्ट्याला करावं. कारण ही तुम्ही मोलातच जे सहकार्य करता, त्यामुळे हा ब्रह्मांड कट्टा आधी एक रोपटं होतं आणि या रोपट्यात आता वटवृक्ष झाले. तर मी अशा सर्व चांगल्या लोकांना विनंती करेल की या ब्रह्मांड कट्ट्याला तुमचा हातभार पाठीशी राहू द्या. आणि तुम्ही आज जे मनोधैर्य आमच्या सूर्यांचं वाढवलंय ते नक्की तळपतील आणि पुढे या व्यासपीठावर त्यांची कीर्ती, महान कीर्ती हे दाखवतील अशी मला खात्री आहे. आज आमच्या कट्ट्यावर 70 वर्षापासून 7 वर्षापर्यंतची सर्व या व्याख्यानमालेला लोक आलेली होती. त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतोय. अवधूतजी, तुम्ही वेळात वेळ काढून 2 तास ही कार्यशाळा चालली. खूप मी तुमचा धन्यवाद आभारी आहे. आणि असंच ऋण हे ब्रह्मांड कट्ट्यावर ठेवा अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करतो. तसंच रुजुता मॅडम यांनी ही केलेली सुरुवात, आता दर महिन्याला हा कार्यशाळेचा कार्यक्रम सुरू राहणार आहे. माझी एक सवय असते की जे काही करू ते सातत्याने करायचं आहे. आणि प्रत्येक गोष्ट ही आम्ही सातत्याने आज 13 ते 14 वर्ष करत आलो. त्यामुळे आज हे कुठे वटवृक्ष फुलतंय. आणि मी रुजुता मॅडमला सांगेल की पुढच्या महिन्याची कार्यशाळा देखील शक्यतो आपली फिक्स झालेली आहे, परंतु हे नाव आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत आणू. अशी दर महिन्याला एक चांगली कार्यशाळा तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत जाऊ. पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांचे व अवधूत रेगे यांचं मी आभार व्यक्त करतोय. आणि सर्व आज जे नवीन सभासद आले, रोटरीयन पण त्याच्यात बरेच आहेत, कारण अवधूत हे स्वतः अध्यक्ष आहेत रोटरी क्लबचे. त्यामुळे या सर्वांचे मी आभार व्यक्त करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्स अ लॉट. थँक्यू व्हेरी मच एव्हरीबडी. धन्यवाद. खूप धन्यवाद स्टे होम, राजेश स्टे सर. सेफ, टेक केअर. मी परत थँक्यू एकदा कविताजी. अवधूत सर तुमचे खूप खूप आभार मानते. वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात. इथे उपस्थित सर्व सदस्यांचे आभार की त्यांच्यामुळे आज ही कार्यशाळा खूप छान पार पडली. आणि इथे उपस्थित सर्व मान्यवरांचे परत एकदा आभार. तर इथे मी तुमची रजा घेते. धन्यवाद. थँक्यू आपण व्हेरी मीटिंग मच. लीव्ह करू शकता. थँक्यू. थँक्स अ लॉट.